म्हणजे लोकांच्या सोबत लढत असताना लोक लढत होते आणि आम्ही घडत होतो. धरणग्रस्तांच्या दुःखद आणि वेदनादायी अशा सगळ्या इतिहास आतापर्यंत आपल्यासमोर मांडला गेला. म्हणजे झाडाधरती नावाची कादंबरी आली. म्हणजे जी पडझड आहे धरणग्रस्तांची ती सगळी त्या कादंबरींच्या मधून आलेली आहे. हे अनेक वाईट विदारक असं सत्य धरणग्रस्तांच्या बद्दल आहे. पण एक ऐतिहासिक लढा झालेला आहे की तो लढा धरणग्रस्तांच्या संपूर्ण चळवळीला प्रेरणा देऊ शकतो, त्यांच्या लढ्याला प्रेरणा देऊ शकतो. या हेतून हे पुस्तक लिहावं अशी इच्छा माझ्या मनामध्ये आली. नंतर त्या गझला सुद्धा फिजूल वाटू लागल्या. जसं आम्ही चळवळीकडे आलो, चळवळीचं तत्वज्ञान समजलं. पण या सगळ्यामध्ये मला आणण्यामध्ये माझी कविता मला इतकं मिळाली की अलीकडच्या काळामध्ये गरिबांच्या वस्त्या किंवा धनगरवाडे हे सोशल टुरिझम बनलेले आहे. हे जायचं, वया द्यायच्या, पुस्तकं द्यायची, त्याचे फोटो सेशन करायचं आणि सोशल मीडियावर टाकायचे. अशा पद्धतीने एक सोशल टुरिझम तयार झाला, एक पॅटर्न झाला. त्याच्यासाठी आम्ही 4.5 महिने धरणाचं काम बंद पाडलं. जोपर्यंत बाबूदादाच्या वस्तीकडे जाणारा रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही धरणाचं काम सुरू करतो नाही. पांडुरंग नाणे नावाचा एक माणूस होता, शेतकरी माणूस, जरासा अपंग पायाने, आणि तो जेव्हा कलेक्टर आला तेव्हा कलेक्टरला तो सरळ डोळ्यात नजरेत नजर देऊन भिडवून आला, अजिबात चालणार नाही, तर आमचं पुनर्वसन करायचं, मग बोलायचं. हा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास तुम्हाला बळ देतो. मला अधिक ताकद, तुम्हाला जर जागा मिळवायची असेल तुम्हाला लढाई करावी लागेल. आता या देशामध्ये लढल्याशिवाय काही मिळणार नाही. विशेषतः नमस्कार. आत्ता मी आहे चित्री धरणाच्या आवारामध्ये. हे ॲक्च्युली चित्रीचं पात्रच आहे. इथं जो कष्टकरी, आदिवासी आणि इथले जे मूळ निवासी आहेत त्यांचं स्थलांतर झालं आहे किंवा त्यांनी ज्या पद्धतीचा संघर्ष इथं केला आहे, त्यांचं व्यवस्थापनाचा जो इतिहास आहे तो आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत संपत देसाई. ते श्रमिक मुक्ती दलचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. जवळपास त्यांचा 25 वर्ष चळवळीतला अनुभव आहे. त्यांनी एका लोकलढ्याची यशोगाथा, म्हणजे ह्या भागामध्ये जे आंदोलन झाले किंवा इथल्या लोकांचं जे प्रत्यक्षात पुनर्वसन झाले ते ॲक्च्युली काय पद्धतीचा लढा होता, एका तिराईत माणसानं त्या लढ्याबद्दल लिहिणं ही गोष्ट वेगळी आहे. ते इथले संघटक सुद्धा राहिलेले आहेत आणि एक प्रकारे म्होरक्या आपण म्हणतोय तशा पद्धतीचं काम करून त्यांनी इथल्या लोकांचं पुनर्वसन, आणि ते पुनर्वसन परत कसं की प्रकल्प आधी पुनर्वसन, आणि हे अगदी जिल्हा नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतामध्ये अशी पहिली केस आहे की प्रकल्पाच्या आधी लोकांचं पुनर्वसन झालेलं आहे. आपण बऱ्याच वेळा ऐकतोय की जेव्हा एखादा प्रकल्प होतोय आणि तो प्रकल्प झाल्यावर त्या लोकांना जे सहन करावं लागतंय, ती जागा सोडणं, ज्याच्याशी पिढ्यानपिढ्या त्याचा संपर्क संबंध राहिलेला आहे, हा हेलावून टाकणारा अनुभव काय आहे हे आज आपण संपत सरांकडून जाणून घेणार आहोत. स्वागत आहे सर. मला सुरुवात अशी करायची आहे की तुम्ही ह्या ह्या क्षेत्रामध्ये चळवळ म्हणताना आपल्याला असं आत्ता विद्यार्थ्यांसाठी चळवळ किंवा आंदोलन एक धाकधूक वाढवणारं किंवा घरातल्यांचा घरातले काहीतरी म्हणतील, शेजारचे काहीतरी म्हणतील, अशा काळात आपण असताना तुम्ही चळवळीकडे येणं, त्याला बरेच वर्ष जरी झाली असली तरी सुद्धा, तर तो अनुभव तुमचा कसा होता आणि एकंदरीत तुम्ही ह्यामध्ये येऊन इतकी वर्ष आता तुमचा अनुभव आहे, काय सांगाल आम्हाला? कसं आहे की मी ज्या वेळेला विद्यार्थी दशेमध्ये होतो तो काळ हा साधारण 80-90चा दशकाचा काळ होता. आणि त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची सत्ता होती. बरोबर. आणि बहुतांशी सगळ्या सत्ता संस्था ह्या काँग्रेसच्या ताब्यात होत्या. तसा आमच्या कुटुंबाचा इतिहास पण काँग्रेसी आहे. मी काँग्रेसचा एक वातावरण कुटुंबामध्ये होतं. वडील पण काँग्रेसचे पुढारी होते, कार्यकर्ते होते. पण त्याच दरम्यान मुंबईमध्ये शिवसेनेचा उदय झाला होता आणि शिवसेना सत्तेत येत चालली होती, सत्तेकडे जात होती. आणि त्याचा एक भाग म्हणून गाव पातळीवर खेड्यापाड्यामध्ये शिवसेनेच्या शाखा निघत होत्या. बरोबर. त्याच दरम्यान आमच्या गावामध्ये पण पेरुंडी हे माझं जे गाव आहे या गावामध्ये पण शिवसेनेची शाखा सुरू झाली आणि त्या शाखेचा प्रमुख माझा भाऊ होता. बरं. एकाच घरामध्ये एकाच कुटुंबामध्ये वडील काँग्रेसच्या विचाराचे तर भाऊ शिवसेनेच्या विचाराचा, असा एक सांस्कृतिक टकराव, राजकीय टकराव त्यावेळेला बरोबर कुटुंबांतर्गत होता. बरोबर. नकळत का असेना एक आक्रमकता शिवसेनेची त्यावेळेला
तरुण असल्यामुळे तरुण म्हणून मला पण ती भावली त्यावेळेच्या शिवसेनेची. त्यावेळेच्या शिवसेनेची एक आक्रमकता असते, ती आक्रमकता भावत होते हा, हा. आणि त्यातून नकळत शिवसेनेकडे झुकलो होतो, पण शिवसैनिक झालो नव्हतो. आणि दरम्यानच्या काळामध्ये हे जे काय सगळं चालू असतानाच्या काळामध्ये मी पुढं MA ला विद्यापीठात गेलो. MA झाल्यानंतर परत आजऱ्यामध्ये आलो आणि आजऱ्यात आल्यानंतर आम्ही काही तरुण मंडळी एकत्र आलो आणि एक सांस्कृतिक क्षेत्रात काहीतरी आपण करावं अशी एक भूमिका घेऊन आजरा युवा मंच नावाचा एक तरुणांचा एक संच बांधला आम्ही. आणि त्या दरम्यान प्राध्यापक सुनील गुरव म्हणून ज्यांनी आम्हाला इंग्रजी शिकवलं होतं, तर ते आमचे मार्गदर्शक होते त्या दरम्यान. आणि खरं तर आमच्यावर जो काय असा एकंदरीत हिंदुत्वाकडे झुकण्याचा जो प्रभाव तयार झाला होता, त्या प्रभावातून बाहेर काढायचं खरं काम कोणी केलं असेल ते प्राध्यापक सुनील गुरवांनी केलं. मार्क्सची ओळख करून दिली, फुले आंबेडकरांची ओळख करून दिली आणि मग आम्ही या सगळ्या क्षेत्राकडे चळवळीकडे आलो. याच दरम्यान मी तसा कवी मनाचा माणूस, मी कविता लिहायचो, भरपूर कविता, गझला बिजला तर भरपूर लिहिल्या होत्या. अगदी पेपरमध्ये मासिकांच्यामध्ये छापून यायच्या, 100 गझला लिहिल्या असतील त्यावेळेला. कविता संग्रह वगैरे काही काढला नाही. नंतर त्या गझला सुद्धा फिजूल वाटू लागल्या जसं आम्ही चळवळीकडे आलो, चळवळीचं तत्वज्ञान समजलं. पण या सगळ्यामध्ये मला आणण्यामध्ये माझी कविता मला इथपर्यंत घेऊन आली. कविता मला भेटली नसती तर मी कदाचित साहित्य संमेलनात गेलो नसतो. साहित्य संमेलनामुळे मला भारत पाटणकर, धनाजी गुरव हे भेटले आणि मी श्रमिक मुक्ती दलाकडे झुकलो. म्हणजे श्रमिक मुक्ती दलात येण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो म्हणजे गर्व से कवा हम हिंदू पासून गर्व से कवा हम इंसान पर्यंतचा हा प्रवास आहे. असा साधारण प्राध्यापक सुनील गुरुवांच्यामुळे मी इथपर्यंत आलेलो आहे असं मला वाटतं. तुम्ही आता जेव्हा श्रमिक बद्दल बोलताय तर तसा तुमचा किती वर्षाचा अनुभव राहिलाय? आता तुम्ही कार्याध्यक्ष आहे श्रमिक मुक्ती दलात. तुमचा आणि श्रमिकचा कसा संबंध आलेला आहे आणि तुम्ही इतकी वर्षे त्यात सातत्यानं काम केलं, त्याबद्दल काय सांगाल? वाळव्याला दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन होतं आणि त्याच्या तयारीची एक बैठक वाळव्यामध्ये होती आणि त्या तयारीच्या बैठकीला प्राध्यापक राजा शिरगुप्पे, मी आणि रवी शेंडे म्हणून आमचे एक मित्र आहेत, आम्ही तिघं जाणार होतो. पण राजा शिरगुप्पे अचानक काहीतरी कामानिमित्त राहिले आणि मी आणि रवी शेंडे गेलो आणि तिथं पहिल्यांदा भारत पाटणकरांची भेट झाली. वाळव्यावरून परत येत असताना वाटेत धरणग्रस्तांच्या वसाहती आहेत वारणाच्या. त्या वारणाच्या धरणग्रस्तांच्या वसाहतीमध्ये नाना शेट्टे त्या गाडीतून आम्ही आलो होतो कोल्हापूरला परत. तर ते धरणग्रस्तांच्या चळवळी गावांच्या मध्ये ते गेले होते, तिथं बैठका घेत होते. आमच्या लक्षात असं आलं ही केवळ साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात काम करणारी माणसं नाहीत, तर ही जनतेच्या मूलभूत प्रश्नावर सुद्धा काम करतात. बरोबर. आणि मग या दरम्यानच माझा संपर्क श्रमिक मुक्ती दलाशी आला. आम्ही पर्यायी विकास नीतीवर इथं 1-2 नाही 3 शिबिरे घेतली. कॉम्रेड धनाजी गुरव असतील, प्राध्यापक सुनील गुरव असतील आणि डॉक्टर भारत पाटणकरांना इथं बोलवलं आणि पर्यायी विकास काय असू शकतो याच्याबद्दल एक तरुणांचं मोठं शिबिर आम्ही इथे घेतलं. आणि त्याच दरम्यान आजरा तालुक्यामध्ये उच्चंगी नावाचं जे धरण आहे, या धरणाची एक लढाई लोक लढत होते आणि ते काय म्हणत होते की आमचा धरणाला विरोध नाही, पण तुम्ही बांधताय तसं धरणाऐवजी आम्ही म्हणतो तसं धरण बांधा. म्हणजे लोक पर्याय मांडत होते. त्याला काही फारसा शास्त्रीय आधार वगैरे नव्हता, पण लोकांचं म्हणणं की इथं धरण बांधण्याऐवजी इथं बांधा. मग त्याला शास्त्रीय आधार नव्हता. आणि मग पर्यायी विकासाचं शिबिर घेत असताना त्या दरम्यान आमच्या त्या धरणाचं जे नेतृत्व करणारी जी तरुण मुलं होती, त्यामध्ये संभाजी बापट असतील, धनाजी दळवे असतील, हे तरुण आमचे मित्र होते आजरा युवा मंचचे. त्यांना म्हणतो तुम्ही पर्यायी विकास नीतीच्या शिबिराला या. आणि तिथून मग उचंगीच्या धरणाला पर्याय देण्याची लढाई सुरू झाली आणि ती भारत पाटणकरांच्या नेतृत्वाखाली उभी राहिली. मग त्याला एक शास्त्रीय पायाभूत आधार असा आपण तयार केला. तो भारत पाटणकरांनी जे काय आतापर्यंत त्यांचा अनुभव आहे, त्या क्षेत्रातलं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या आधारावर पर्यायाची मांडणी केली. पण भारत पाटणकरांनी असं म्हटलं की तुम्ही केवळ पर्यायावर लढू नका, या तालुक्यामधले अन्य धरणं पण आहेत, या धरणातल्या धरणग्रस्तांना तुम्ही संघटित करा आणि तो संघटित करून धरणग्रस्तांची एक पुनर्वसनाची व्यापक लढाई आपण इथं लढवू शकतो. मग आम्ही चित्री असेल, उच्चंगी असेल, आंबेवळ असेल, सरपनाला असेल, एरंडोळ असेल, धनगरमोळ असेल, ही जी आजरा तालुक्यातली 6-7 धरणं आहेत, या धरणांना संघटित केलं आणि धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची लढाई सुरू केली. एका बाजूला पर्यायाची लढाई उच्चंगी धरणाची आणि दुसऱ्या बाजूला चित्रीच्या पुनर्वसनाची लढाई, अशी हातात हात घालून सुरू केली. जवळजवळ मी 30 वर्षे आता श्रमिक मुक्ती दलाचा फुल टाइमर आहे. 1996 ते 2026 आता 30 वर्ष पूर्ण होतात श्रमिक मुक्ती दलाच्या पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून. या दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याच घडामोडी घडत गेल्या, त्यातून घडत गेलो. म्हणजे लोकांच्या सोबत लढत असताना
लोक लढत होते हं. आणि आम्ही घडत होतो. हं. म्हणजे लोकांना लढण्याची जी काय लोक जे लढत होते त्यातून आम्ही पण काही घडत होतो. म्हणजे आम्हाला काही ज्ञान असं नाही. हं. लोकांच्यामध्ये एक परंपरेनं आलेलं एक शहाणपण असते. ते शहाणपण आपल्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना पण नव्या पद्धतीने घडवत असते. ते घडवण्याची प्रक्रिया गेल्या 30 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात झालेली आहे. दुसरं असं म्हणजे भारत पाटणकर असतील, धनाजी गुरव असतील किंवा श्रमिक मुक्ती दलाचे अन्य सगळे आमचे कॉम्रेड्स असतील. हं. या सगळ्या कॉम्रेड्सनी आमच्या जीवनामध्ये एक नवी दिशा देण्याचं काम केलेलं आहे गेल्या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये. तुम्ही जे पुस्तक लिहिलंय एका लोकलढ्याची यशोगाथा आणि ते तुम्ही स्वतः अनुभवलंय. इथं तुम्ही संघटन पण केलंय आणि तिथं लढा पण दिलाय. तर परत कोणतरी तिराईत यावा, कोणतरी टीसमधून यावून इथल्या संघर्षावर पुस्तक लिहावं किंवा अजिम प्रेमजीमधून येऊन तुमच्या संघर्षावर पुस्तक लिहावं, अशा असं घडण्यापेक्षा तुम्ही तुमचं जे डॉक्युमेंटेशन आहे किंवा दस्तऐवजीकरण जे आहे ते तुम्ही स्वतः केले. त्यामागं काय प्रेरणा होती? खरं तर कसं होतं की आम्ही लढे लढतो, चळवळी बऱ्याच लढल्या जातात. हं. पण चळवळींचा इतिहास मात्र फारसा लिहिला जात नाही आणि हं. तो वस्तुनिष्ठ पद्धतीनं लिहिला जाईल याची खात्री नाही. त्यामुळे जेव्हा एखाद्या लढ्यातला कार्यकर्ता त्या आघाडीवर काम करत असतो आणि आघाडीचा कार्यकर्ता ज्याच्याकडे लेखनाचं थोडंफार कौशल्य आहे, स्किल आहे, हं. त्यानं जर हे लिहायचं ठरवलं हं. तर त्याचं डॉक्युमेंटेशन ऐतिहासिक पुराव्याच्या आधारावर सत्य म्हणून तुमच्या जनतेसमोर मांडता येऊ शकते. हं. हा विचार करून मला थोड्यापर जे काही लिहिण्याची जी कला होती, कौशल्य होतं, त्याचा उपयोग करून घेऊन हे डॉक्युमेंटेशन करण्याचं मी ठरवलं. खरं तर आपल्याकडे माहिती आहे की धरणग्रस्तांच्या दुःखद आणि वेदनादायी अशा सगळ्या इतिहास आतापर्यंत आपल्यासमोर मांडला गेला. बरोबर. म्हणजे झाडाधरती नावाची कादंबरी आली. म्हणजे जी पडझड आहे धरणग्रस्तांची ती सगळी त्या कादंबरींच्या मधून आलेली आहे. म्हणजे अनेक वाईट विदारक असं सत्य धरणग्रस्तांच्या बद्दल आहे. पण एक ऐतिहासिक लढा झालेला आहे की तो लढा धरणग्रस्तांच्या संपूर्ण चळवळीला प्रेरणा देऊ शकतो. बरोबर. त्यांच्या लढायाला प्रेरणा देऊ शकतो. या हेतून हे पुस्तक लिहावं अशी इच्छा माझ्या मनामध्ये आली आणि मग ते पुस्तक लिहिण्याला सुरुवात केली. काय होता नेमका संघर्ष चित्रीचा? सुरुवातीपासून सांगा. तो संघर्ष असा होता की साधारण 1992च्या दरम्यान चित्री धरणाचं काम सुरू झालं. 92 ते 97 हा जो 5 वर्षाचा कालखंड आहे, 96-97 पर्यंतचा, या कालखंडामध्ये आमचा काही फारसा संपर्क नव्हता या परिसरामध्ये. 96-97ला जेव्हा आम्ही श्रमिक मुक्ती दलाचं काम सुरू केलं आजरा तालुक्यामध्ये, आणि असं लक्षात आलं की उच्चंगी धरणाच्या लढाईबरोबरच उच्चंगी धरणाच्या लढाई जी होती ती पर्यायीची लढाई होती. ती पर्यायीची लढाई एका बाजूला सुरू ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला या जे काही धरणं आता चालू आहेत या धरणातल्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आपण त्यांना संघटित करायचं. म्हणून मग आम्ही पहिल्यांदा या परिसरामध्ये आलो. पण इथं येण्यासाठी एक गोष्ट चांगली होती की काही आमचे कॉलेजचे मित्र या गावांच्या मधून पण होते. ते मित्र आम्हाला इथंपर्यंत घेऊन आले आणि मग आम्ही इथं रायवाडा नावाचं एक गाव आहे, जे गाव या भिंतीमध्ये पूर्णपणे गाडलं गेलं आहे. दुसरं पलीकडं इकडं गावठाण म्हणून एक गाव आहे आणि इकडे पलीकडे तिसरं आठ डोंगराच्या खाली खोबणीमध्ये उंचावर आवंडी म्हणून गाव आहे. ही 3 गावं या धरणामुळे विस्थापित होत होती. धरणाचं काम जवळजवळ 70% पूर्ण झालेलं होतं, 70 ते 75%. म्हणजे 1 वर्षभरामध्ये धरणाचं काम पूर्ण झालं असतं 97ला. पण या दरम्यान हे लोक संघटित झाले. उच्चंगी धरणाची लढाई पण त्याच वेळेला ताकदवान, म्हणजे एकदम अशी टोकदार बनली होती. म्हणजे एकाच वेळेला उच्चंगी धरणाचा नारळ फोडाय जेव्हा अधिकारी आले आणि स्वतः मंत्री आले होते, त्यावेळेला 2000 शेतकरी आणि स्त्री पुरुषांनी विरोध करून त्यांना परतवून लावलं होतं. त्यामुळे लोकांच्या मध्ये एक आत्मविश्वास आला होता आणि त्या आत्मविश्वासातून जी ताकद तयार झाली होती तालुक्यामध्ये चळवळीची, ती ताकद चित्रीच्या धरणग्रस्तांच्या पाठीशी उभी राहिली आणि मग चित्रीचे धरणग्रस्तपणे संघटित झाले. म्हणजे रायवाडा, गावठाण आणि औंढी या 3 गावातले लोक संघटित झाले आणि मग 1997ला पहिल्यांदा आम्ही आजऱ्यामध्ये लढा परिषद घेतली आणि या लढा परिषदेमध्ये मग चित्रीच्या पुनर्वसनाची लढाई सुरू झाली. म्हणजे ही लढाई तशी अवघड होती आणि तशी सोपी पण होती. अवघड या अर्थानं संख्या खूप कमी, म्हणजे इथं जे रायवाडा जे गाव आहे हे भिंतीतच बरोबर होतं, म्हणजे अर्धी भिंत आली होती. आता जी अर्धी भिंत आली होती आणि गाव उठल्याशिवाय धरणाचं काम पुढे जात नव्हतं. गावाची संख्या किती? खचून 8 कुटुंब, 8ची पोट कुटुंब 16. या 16 कुटुंबांना सहज उचलून कुठेही ठेवता आलं असतं पोलीस बळाचा वापर करून. पण संघटना आणि चळवळीची ताकद इतकी मोठी झाली होती की पोलिसांना भीती वाटत होती की ह्यांच्या प्रश्नामध्ये हात कसा घालायचा.
आणि दरम्यानच्या काळामध्ये नानाचा प्रयत्न पण केला, म्हणजे पोलीस बळाचा वापर करून बाहेर काढायचा, पण तो अयशस्वी झाला. आम्ही त्यासाठी लावून धरलं. त्यावेळेचे जिल्हाधिकारी अरविंद सिंग होते, ते अरविंद सिंग आणि पोलीस प्रमुख पद्मनाभन होते. त्या दोघांनी बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही आमची भूमिका मांडली की प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करा, आम्ही स्वतःहून गड बनवायचं काम सुरू. मग टप्प्याटप्प्यानं प्रत्येक हे रायवाड्याची खानापुरा वसाहत आहे, अवंडीची आजऱ्याला वसाहत आहे आणि गावठांची बुरुडीच्या माळावर वसाहत आहे. सगळ्या नागरी सुविधा पूर्ण झाल्या. प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला त्याच्या जे जमीन त्याला मिळाली कायद्याप्रमाणे ती त्याच्या आदेश झाले, सातबारा तयार झाला, ताबा दिला. ताबा दिल्यानंतरच याच ठिकाणी मंडप घालून प्रकल्पग्रस्तांच्या हस्ते घरभरणीचं काम सुरू. म्हणजे आधी पुनर्वसन मग धरण हे तत्व घेऊन आम्ही लढत होतो, पण हे तत्व कुठं फारसं प्रत्यक्षामध्ये आलेलं नव्हतं. हा कायदाही तसा नव्हता. आत्ता अलीकडे कायद्यामध्ये त्याची तरतूद केली गेली 2006ला. पण 2000 साली इथल्या सगळ्या प्रकल्पस्थांनी एकत्र येऊन आधी पुनर्वसन मग धरण हे तत्व प्रत्यक्षामध्ये आणलं आणि एका धरणग्रस्ताच्या हस्ते घरभरणीचं काम सुरू झालं आणि धरणाचं काम पूर्ण झालं. म्हणजे राज्यात आणि देशात अशा पद्धतीचा त्या धरणाने इतिहास घडवलेला आहे. तुम्ही इथं प्रत्यक्षदर्शी एक संघटक पण राहिलेला आहे आणि हे सगळं तुम्ही अनुभवलंय. असे काय प्रसंग होते की तुम्हाला हेलावून टाकलं त्या घटनेने? आहेत ना, म्हणजे एकदा असं झालं होतं की हे पलीकडच्या बाजूला गावठाण म्हणून गाव आहे, तिथून सांडवा जातो या धरणाचा आणि सांडव्याचं काम सुरू असताना सुरुंग घातले जातात मोठे मोठे. ते सुरुंग घातल्यानंतर त्या सुरुंगाचा स्फोट झाला आणि सुरुंगामध्ये मोठे मोठे दगड उडून ते इकडे आले. आणि रायवाड्यामध्ये ह्यांच्याच चित्रानगरमध्ये यांच्या गावची एक मुलगी आहे, ती मुलगी अशी बसली होती दारात उन्ह घेत आणि बरोबर तिच्या समोर तो मोठा दगड पडला आणि तो दगड फुटला आणि त्याचा एक टवका असा निघाला आणि तो तिच्या गालावर बसला. म्हणजे संपूर्ण ती मुलगी रक्तबंबाळली. जर तो दगड तिच्या डोक्यात पडला असता तर ती जाग्यालाच मुलगी गेली असती. त्यामुळे धरणग्रस्त सगळे प्रक्षुब्ध झाले आणि इथल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारांच्या सगळ्या गाड्या बिड्या जाऊन हल्ला करायचा प्रयत्न केला, त्यांना अटक करायचा प्रयत्न केला. पण या सगळ्यामध्ये आम्ही ठामपणे लोकांच्या बाजूने उभा राहिलो आणि जोपर्यंत या मुलीच्या दवाखान्याचा आणि सगळा खर्च दिला जात नाही तोपर्यंत धरणाचं काम बंद पाडलं गेलं. आणि असे अनेक छोटे मोठे प्रसंग आहेत, जे प्रसंग धरणग्रस्तांच्या धाडसाचं त्यांच्या संयमाचं दर्शन घडवणारे आहेत. तुमच्या दृष्टीनं धरण होणं किती महत्त्वाची गोष्ट आहे आणि किती गरजेची आहे आणि त्याची गरज सुद्धा नाही असं तुमच्या दृष्टिकोनातनं काय वाटतं? आम्ही असं म्हणतो की आम्ही शेतकरी कुटुंबातून आलेलो, त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचं महत्त्व माहिती आहे. त्यामुळे धरणांना आमचा विरोध नाही. म्हणजे धरण बांधत असताना ते धरण कमीत कमी विस्थापन करता येईल, कमीत कमी विस्थापन आणि जास्तीत जास्त त्याचा फायदा कसा लोकांना देता येईल याचा विचार केला पाहिजे आणि स्थानिक लोकांना तुम्ही विश्वासात घेतलं पाहिजे. आणि ते जर नाही घेतलं तर मग तुम्ही धरणाला मोठ्या धरणांची गरज नाही, छोटी छोटी धरणं बांधली विस्थापन टाळणारी आणि कमीत कमी विस्थापन करून पाणी तुम्ही शेतीला दिलं पाहिजे. असं दरम्यानच्या काळात काही फुटीच्या घटना घडल्या असतील किंवा संघटना म्हणल्या किंवा चळवळी म्हटल्या की त्यात फुट आली आणि ते त्यात तत्कालीन सरकार असेल किंवा कोणालाही ते सोपं असते, ते हत्यारं वापरलं तर ते त्या शस्त्रांना सहज एखादी चळवळ उद्ध्वस्त होऊ शकते. तर तसं काय झालं? कोण फुटीचं राजकारण झालं? कसा ते जेव्हा संघटना मोठी होत जाते वाढत जाते तेव्हा न कळत एक नेतृत्वाचा एक साधारण नेतृत्वाची स्पर्धा सुरू होते आणि त्या स्पर्धेतून काही वेळेला संघटनेच्यामध्ये फूट होते. तशी श्रमिक मुक्ती दलातून झाली नाही असं नाही, झाली, पण त्याचा फार काही फटका बसला असं वाटत नाही. कारण माझ्यासारखे जे कार्यकर्ते जे जनतेमध्ये प्रत्यक्ष जाऊन काम करतात ते जनतेसोबत राहिले आणि जनता त्यांच्यासोबत राहिली, फार काही त्याचा फटका बसला असं दिसत नाही. तुम्ही साधारण किती वर्ष ह्या प्रकल्पाच्या एक चळवळ केली? साधारण या प्रकल्पाबद्दल बोलायचं झालं तर या प्रकल्पाबद्दल साधारण 96 ते 2000 पर्यंत आणि 2000 नंतर पण काही बारीक सारीक गोष्टी किरकोळ असले प्रश्न, म्हणजे जवळपास 4 वर्ष तुम्ही इथं ठाण मांडलं. हो. सर, तुम्ही बाबूदादा येडगेंचा प्रसंग लिहिलेला आहे किंवा त्यांचा जो अनुभव आहे तो लिहिलेला आहे, तर ते काय होता अनुभव? असं आहे की ही धरणं जी आहेत, हे जे धरण आहे
या धरणामध्ये 3 गावं विस्थापित होतात आणि हा डोंगराच्या वरच्या बाजूला डोंगराच्या खाली ह्याच्यामध्ये गर्द ह्याच्यामध्ये बाबूदादा येडगेची वस्ती आहे. त्याला धनगरवाडा क्रमांक 1 म्हणतात. असे 3 धनगरवाडे आहेत. धनगरवाडा क्रमांक 1, धनगरवाडा क्रमांक 2 आणि धनगरवाडा क्रमांक 3. हे जंगलाच्या गर्भात हे लोक राहतात. खरं तर हे मूळ पारंपरिक पशुपालक समाजातले आहेत. पण बाबूदादासारखा जो धनगर समाजातला माणूस आहे तो हळूहळू कुणब्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्याचा कुणबीकरण जास्त झालेलं आहे. त्यामुळे त्याने शेती केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि जेव्हा हे धरण होत होतं त्यावेळेला बाबूदादाला एक चिंता होती ती म्हणजे आपली वस्ती आत राहणार आणि या आपल्या वस्तीचं काय होणार. कारण या धरणाच्या मूळ आराखड्यामध्ये रस्ता नव्हता. आता जो आपण ज्या रस्त्याने आपण आलो तो रस्ताच नव्हता मूळ आराखड्यामध्ये. आणि मग बाबूदादा त्यावेळेला आमच्या सोबत नव्हता. खरं तर बाबूदादा असाच कुणाला तरी वशिला लाव, कुणाला तरी भेट, कुणाला तरी इंजिनियरला भेट, एखाद्या पुढाऱ्याला भेट असं म्हणून तो रस्त्याचा प्रयत्न करत होता. पण रस्ता काही होत नव्हता. आणि मग नंतर त्याला कोणी सांगितलं की तू जा चळवळीकडे, त्याशिवाय तुझा प्रश्न सुटणार नाही. आणि मग बाबूदादा आमच्या सोबत आला आणि केवळ बाबूदादांच्या त्या वाड्याकडे जाणारा जो आता रस्ता आहे 4.5 किलोमीटरचा रस्ता इथून, तो हा रस्ता या धरणाच्या मूळ आराखड्यात नव्हता. त्याच्यासाठी आम्ही 4.5 महिने धरणाचं काम बंद पाडलं. जोपर्यंत बाबूदादाच्या वस्तीकडे जाणारा रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही धरणाचं काम सुरू करू देणार नाही. मग प्रश्न असा आला की खाजगी जमीन पुढे आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये 2 किलोमीटरचं अंतर, 4.5 मधलं 2 किलोमीटर अंतर हे जंगल हद्दीतून जाते. जंगलाची परवानगी मिळणार कशी असा प्रश्न तयार झाला. त्यावेळेला मग आम्हीच त्यांना एक पर्याय सुचवला की आता तुम्ही धरणाचं पाणी जिथं जातंय तिथं पण जंगल तुम्ही खरेदी संपादित केलेलं आहे, त्याच्यावरच भराव टाका थोडा आणि रस्ता उचलून घ्या. आणि मग तो रस्ता 4.5 किलोमीटरचा बाबूदादाच्या घरापर्यंत गेलेला आहे. म्हणजे बाबूदादा चळवळीत तिथून जोडला गेला. आणि त्याच बाबूदादाच्या हस्ते या गळभरणीचं काम पहिली पाठी टाकून, पहिला नारळ टाकून चित्रीच्या धरणाचं काम पूर्ण केलं गेलं. तुम्ही तसा वारंवार उल्लेख केलाय बऱ्याच ठिकाणी की हितली चित्रीची चळवळ करताना लोकांकडे बघून किंवा त्या कार्यकर्त्यांकडे बघून मी घडत होतो. तर ते नेमका काय प्रकार, म्हणजे तो नेमका काय अनुभव होता तुमचा स्वतःला घडत? मी उल्लेख केलेला आहे त्याचा पुस्तकामध्ये. आता इथं रायवाडा गाव आहे. रायवाडा या गावामध्ये पांडुरंग नाणे नावाचा एक माणूस होता, शेतकरी माणूस, जरासा अपंग पायानं. आणि तो जेव्हा कलेक्टर आला तेव्हा कलेक्टरला तो सरळ डोळ्यात नजरेत नजर देऊन भिडवून म्हणाला अजिबात चालणार नाही, तर आमचं पुनर्वसन करायचं मग बोलायचं. हा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास तुम्हाला बल देतो, तुम्हाला अधिक ताकद देतो. म्हणजे एका साधा निरक्षर असलेला माणूस डोळ्यात डोळे घालून जेव्हा एखाद्या कलेक्टरला प्रश्न करतो, सवाल करतो, आपल्या हक्काबद्दल बोलायला लागतो, तेव्हा तुम्हाला म्हणजे तुम्ही अधिक घडत चालता. ही घडण्याची प्रक्रिया अशी होत राहते. जेव्हा संपत देसाई चळवळ करतात किंवा संपत देसाई आपला पूर्ण वेळ चळवळीसाठी देतात, ते आपलं कुटुंब, आपलं घर याकडे कधी लक्ष देतात? तसं कसं आहे की चळवळीत येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला कुटुंब आणि समाज याचा एक बॅलन्स सतत करावा लागतो. तसा मी पूर्णवेळ कार्यकर्ता, म्हणजे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून जगताना अनेक संघर्षाचे प्रसंग येतात. आणि या संघर्षाच्या प्रसंगामध्ये तुमचं कुटुंब तुमच्यासोबत नसेल तर तुम्ही तुमच्याकडे एक फ्रस्ट्रेशन येतं नकळत. तर कुटुंब तुमच्यासोबत असावं लागतं आणि ती तुमची जबाबदारी असते. तुम्ही कसं त्याला हाताळता, कसं त्यांच्यासोबत संवाद करता, कसा त्यांच्याबरोबरचं नातं असतं, त्या नात्यावर तुमचं कुटुंब तुमच्यासोबत राहायचं कारण ते ठरवतं. त्यामुळे मला असे अनेक प्रसंग आहेत की म्हणजे मी सांगेन की जेव्हा धमकीचं पत्र आलं 2016-17ला की तुझा पानसरी करू, तुला पण दाबोळ कर तुझा करू आणि तू काय समजतो, असं एकदम गलिच्छ भाषेत आई बहिणीवरनं शिव्या घालणारं एक पत्र पाठवलं गेलं. मी पहिले 2 दिवस ते पत्र मी घरी दाखवलं नाही, असू दे आपल्याकडेच ठेवलं, म्हणजे घरातल्या लोकांना उगाच भीती वाटायला लागेल. आणि मग एक दिवशी आम्ही असं तिघंही बसलो होतो, मी, माझी मुलगी आणि माझी बायको. आणि मी म्हटलं तुझ्याशी मला एक बोलायचं आहे, तर तू घाबरणार नाहीस ना, बोलायचं काय ते म्हणाले. मी म्हटलं तिला की असं असं मला धमकीचं पत्र आलं आहे. त्यात काय म्हणाली, हे होणारच होतं. ज्या अर्थी तुम्ही ही चळवळीमध्ये पूर्णवेळ काम करायचं ठरलंय त्या अर्थी हे तुम्हाला कधी ना कधी सामोरं जावंच लागणार आहे. मग घाबरायची काही गरज नाही, मी आहे तुमच्यासोबत. आणि माझी बायको, माझी मुलगी जो काय प्रोटेस्ट करण्यासाठी जो मार्च निघाला होता
आजाऱ्यामध्ये मोठ्या संख्येनं. हं. तर त्या सगळ्यामध्ये ते पुढाकारात अगदी पुढच्या पुढं होते त्या मोर्चामध्ये. सर आजरा म्हटलं की धनगरवाडे आणि इतर आदिवासी किंवा इतर जो समाज आहे इथं किंवा ज्या वस्त्या आहेत त्याबद्दल बोललं जाते किंवा त्याबद्दल बऱ्याच वेळा आपल्याला पेपरमधनं किंवा इतर ठिकाणी वाचायला मिळते. तर तुम्ही डंगे धनगरांच्या संदर्भाने लिहिलेलं आहे, तर ते काय प्रकरण आहे? डंगे धनगर याचा अर्थ असा आहे की डंग म्हणजे घनदाट जंगल, आणि डंगात राहणारे म्हणजे घनदाट जंगलात राहणारे ते डंगे धनगर. मुळात डंगे धनगर हा जो समाज आहे तो समाज पशुपालक समाज आहे आणि काहीसा बुजरा समाज आहे. म्हणजे खूपच बुजरा, नागर समूहापासून स्वतःला तोडून घेऊन आपल्याच निसर्गामध्ये आपल्याच मस्तीमध्ये आपल्याच ह्याच्या पद्धतीने जगणारा तो समाज आहे. पूर्णपणे नागर समाजापासून तुटलेला समाज होता. आत्ता हळूहळू अलीकडच्या काही काळामध्ये त्याचा नागर समाजाशी संपर्क आलेला आहे. आणि हा डंगे धनगरांचा जो डंगे धनगर समाज जो आहे तो विशेषतः पश्चिम घाटाच्या पूर्व आणि पश्चिम उतारावर आहे. म्हणजे हा डंगे धनगर समाज साधारण पुणे जिल्ह्याच्या मावळपासून सुरू होतो ते पार अगदी पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूरचा भाग आणि मग खाली सिंधुदुर्गातून पुढं गोवा आणि कर्नाटकातल्या कारवारपर्यंत आणि म्हैसूरच्या पट्ट्यापर्यंत हा पूर्व पश्चिम उतारावर मोठ्या प्रमाणात आहे. मूळचा हा समाज महाराष्ट्रातला. त्यांची स्वतःची म्हणून एक विशिष्ट बोली आहे, लकब वेगळी आहे बोलीची, त्यांच्या बोलीची. आणि हा विशाल प्रदेशावर पसरलेला बहुभाषिक असा विशाल भाषिक समूह आहे त्याचा. आणि या समूहाची जगण्याची स्वतःची वेगळी रीत आहे. म्हणजे निसर्गामध्ये हस्तक्षेप किती करायचा तर तो गरजेपुरता करायचा. म्हणजे निसर्गाबरोबरची एक सनातन आणि अशी मैत्री करत जगत आलेला समाज आहे. म्हणजे आम्ही एखादं झाड तोडणार, पण ते कुठलं झाड तोडणार, जे झाड आपल्या उपयोगाचं आहे आणि त्याची पुनरुत्पादन आपल्याला करता येते अशा झाडच ते तोडतात. आणि त्यांच्या घराची रचना सुद्धा अशी आहे की वरती ती एक तांबीट म्हणून आमच्याकडे एक गवत मिळते, ते तांबिटानं वरती झाकलेली छप्पर आणि कुडाच्या भिंती, म्हणजे कारवी बांधायची आणि कारवीला मातीने लिंपून घ्यायचं, अशी ती घर आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये गरम होणार नाही आणि पावसाळ्यामध्ये थंडी वाजणार नाही. म्हणजे एअर कूलर, नैसर्गिक एअर कूलर. तर असा तो समाज ज्यांचा संबंध पूर्णपणे निसर्गाशी आहे आणि संपूर्ण जगणं त्यांचं जंगलावर आहे. जंगल हाच त्यांच्या जगण्याचा मूलाधार आहे. पण झालं असं की या लोकांनी जंगल राखली पिढ्यानपिढ्या त्यांच्या बापजाद्याने, आणि जंगल जसं विरळ होत गेलं तसं ते लोक मोठ्या संख्येने खाली स्थलांतरित होत गेले. पशुपालक आहेत, स्थलांतरित समूह. त्यामुळे ते खाली पार कारवारपर्यंत, मुनगोंड आणि यल्लापूर म्हणून 2 तालुके आहेत कारवारमध्ये, तिथं तर 70% धनगर समाज आहे, डंगे धनगर समाज आहे. आणि तो मूळचा इथला आहे, पण तो आज ही जी भाषा आहे ना, ती भाषा तुम्ही कारवारमध्ये गेला तरी त्या डंगे धनगराची भाषा तीच आहे, आणि पार अगदी मावळमध्ये गेला तरी त्या डंगे धनगराची भाषा तीच आहे. म्हणजे विशाल भाषिक प्रदेश आहे. पण याच्याबद्दल फारसा काही अभ्यास झाला असं नाही. खरं तर हे आदिवासी नाहीत, पण आदिवासींच्या जवळ जाणारे समूह. ह्यांचं सगळं रहन सहन, यांची संस्कृती, कल्चर याचा जर विचार केला तर आदिवासींना जवळ जाणारा सगळा समाज आहे. म्हणजे यांच्याकडे हे मूर्तीपूजक नाहीत, कुठल्याही मूर्ती देवपूजेला जात नाही. हे निसर्गाचे पूजक आहेत, निसर्ग पूजक आहेत. जसं आदिवासी हे निसर्ग पूजक आहेत, तसं हे डंगे धनगर पण निसर्ग पूजक आहेत. यांचा एकच मोठा सण असतो, तो म्हणजे दसरा. दसऱ्याला हे सीमोल्लंघन करतात आणि गजनृत्य करतात मोठ्या प्रमाणात. त्याला मांड बांधणी म्हणतात. मांड असा सजवायचा आणि मग त्या मांडावर निसर्गामध्येच मिळणारी जी, जंगलात मिळणारी जी फळं आहेत, फुलं आहेत, त्यातून ते सजवायचं आणि मग दह्या दुधानं एकत्र करून त्याचा काला करायचा. आणि तो काला करून दसऱ्याच्या दिवशी सगळ्यांनी एकत्र ते भोजन करायचं आणि गजनृत्य करायचं रात्रभर. साधारण हा सगळा समाज जंगलावर अवलंबित्व असलेला समाज आहे. पण अलीकडे कसं झालं की जंगलाचे कायदे अधिक घट्ट होत गेले आणि कडक बनत गेले. म्हणजे मग आज जंगल अदानीला दिली जातात, जंगल अंबानीला दिली जातात, मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टदारांना, ठेकेदारांना जंगल दिली जातात. पण ज्यांनी जंगल राखली पिढ्यानपिढ्या त्यांना मात्र जंगलातून हकलण्याची एक मगडी पद्धत सुरू झालेली आहे. आम्ही या संदर्भात दादासाहेब गायकवाड भूमी हक्क संघर्ष समितीनं एक मोठा मोर्चा 10 ऑक्टोबर 2002 साली काढला होता मुंबईला. आणि त्या मोर्चाला आम्ही इथल्या सगळ्या धनगर समाजाला घेऊन संघटित करायला सुरुवात केली. कारण त्यांचे
वीज नाही, रस्ता नाही, पाणी नाही. आणि ज्या जमिनीवर ते पिढ्यानपिढ्या राहिलेत ती जमीन सुद्धा त्यांच्या मालकीची नाही, ती घरं सुद्धा मालकीची नाहीत. अनेक वेळा फॉरेस्टचे लोक येतात, त्यांची त्यांच्या जमिनी तोडून टाकतात, पिकं त्यांची उद्ध्वस्त करतात, घरं मोडून टाकतात. आणि मग या सगळ्या जाताला कंटाळले लोक होते. मग याच्या संदर्भात दादासाहेब गायकवाड भूमी हक्क संघर्ष समितीनं 10 ऑक्टोबर 2002ला एक मोठा मोर्चा मुंबईला काढला होता. आम्ही मुंबईला या सगळ्या समूहाला घेऊन गेलो. दंगे धनगरांना. खरं तर हा समाज कसं की हे लोक आजऱ्याच्या पलीकडे कधी गेलेच नाहीत. जास्तीत आजऱ्याचा बाजार. आणि पहिल्यांदा जेव्हा आम्ही मुंबईला या शिवाजी टर्मिनसला उतरल्यानंतर शिवाजी टर्मिनसची जी गर्दी बघितली, त्यावेळी एक धनगर मला म्हणाला, काकानो आज काय मुंबईची यात्रा आहे काय? म्हणजे इतकी सारी माणसं, गर्दी ही यात्रेलाच असते, याच्या पलीकडे यात्रेच्या पलीकडे त्यांनी जग बघितलं नव्हतं. म्हणजे असा हा समाज आहे. आणि मग या समाजानं संघटित करून एक वेगळ्या पद्धतीची लढाई आम्ही इथं सुरू केली. दरम्यानच्या काळात 2006 साली वन हक्काचा कायदा झाला. म्हणजे अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्काचा कायदा. आणि तो कायदा बनल्यानंतर त्या कायद्याची जी मसुदा समिती होती, त्या मसुदा समितीवर माधव गाडगीळ होते. बरोबर. आणि योगायोगानं असं झालं होतं की माधव गाडगीळ कर्नाटकात काही वर्ष राहिलेले होते. त्यामुळे त्यांचा धनगर वस्त्यांच्यावर संपर्क होता. त्यामुळे त्या कायद्याच्या ह्याच्यामध्ये अनुसूचित जमाती व इतर वननिवासी असा उल्लेख आला गेला. तो माधव गाडगीळ यांच्या म्हणाला. आणि त्याचा फायदा मग आपल्या इथल्या सगळ्या दंगे धनगरांना झाला. आम्ही इथल्या लोकांना संघटित केलं आणि 2006च्या कायद्याप्रमाणे त्यांना आता वनजमिनीचे पट्टे मिळालेले आहेत. महाराष्ट्रातला पहिला बिगर आदिवासींना मिळालेला जमिनीचा पट्टा आपल्या चळवळीने मिळवलेला आहे. हे एक ऐतिहासिक लढाई आम्ही इथली लढवलेली आहे. म्हणजे केवळ काहीतरी कसं होतंय की अलीकडच्या काळामध्ये गरिबांच्या वस्त्या किंवा धनगरवाडे हे सोशल टुरिझम बनलेले आहे. म्हणजे जायचं, वह्या द्यायच्या, पुस्तकं द्यायची, त्याचे फोटो सेशन करायचं आणि सोशल मीडियावर टाकायचे. अशा पद्धतीने एक सोशल टुरिझम तयार झाला, एक पॅटर्न झाला. त्याला छेद आम्ही दिला, कारण ते लढायला उभा करावे. तुम्ही हक्काऐवजी तुम्ही त्यांना मागत करायच्या भूमिकेत आणता. तुम्ही मुळातल्या प्रश्नालाच हात घातला ना त्यांच्या. तुम्ही त्यांचा बेसिक प्रश्न सोडवले. तुम्हाला तत्कालीन कपडे देणं, कोणती तरी वस्तू देणं, ह्याला न हात घालता तुम्ही त्यांचा जो मुळातले मुद्दे आहेत त्याला हात घातले. म्हणजे माणसांना काय करायचं, तुम्ही दयेवर सोडायचं. दया आणि सहानुभूती माणसाला लढण्यापासून बाजूला नेते. आणि हे जे आहे ना, हे फार वाईट आहे. तुम्ही हक्कापासून त्यांना बाजूला नेताय. आम्ही काय म्हणले की आम्ही तुम्हाला काय देणार नाही, पण तुमचे हक्क तुम्ही लढून मिळवायचे. तुम्ही लढला तर तुम्ही काही ते करू शकता. त्यामुळे लढायला आम्ही लोकांना लावलेलं आहे आणि लढ्यातून हे यश मिळालेलं आहे. कुणाच्या दयेवर, कुणाच्या कृपेवर, कुणाच्या सहानुभूतीवर आम्हाला काही नको आहे. आम्हाला आमचे हक्काने अधिकार पाहिजेत. अशी लढाई इथल्या दंगे धनगरांनी केली, एक आदर्श घालून. आणि या लढ्यामुळं असं झालं की केवळ आजरा तालुक्यातला दंगे धनगर संघटित झाला नाही, तर त्यांनी प्रेरणा दिली इतरांना. त्यामुळे चंदगडमधल्या लोकांना लोक संघटित झाले. खाली सिंधुदुर्गामध्ये लढाई उभी राहिली. अगदी पार आपल्या या लढ्याची प्रेरणा घेऊन बेळगाव खानापूरमध्ये सुद्धा आम्ही गेलो. तिथं सुद्धा लढाई तयार झाली. अगदी अलीकडच्या काळामध्ये गेल्या 3-4 वर्षामध्ये मोठी लढाई तिथं सुरू झाली आहे खानापूरच्या सगळ्या या परिसरामध्ये. त्यामुळे कुठंतरी एखादी लढाई उभी राहते आणि ती हक्काची लढाई जेव्हा यशापर्यंत जाते, अनेक नवा इतिहास घडवते, तेव्हा ती प्रेरणा देत असते. तसं दंगे धनगरांच्या इथल्या लढाईनं महाराष्ट्रातल्या वन हक्काच्या चळवळीला पण वेगळी दिशा दिली आहे, बिगर आदिवासींच्या. तुम्ही प्रत्यक्षात एखाद्या टाउन मधली किंवा नगरातली पण लढाई लढलेला, म्हणजे नगरातली पण चळवळ केलेली आहे आणि अशी डोंगर दऱ्यातले जे आदिवासी आहेत, धनगर आहेत, त्यांच्या संदर्भाने पण चळवळ केलेली आहे. ह्या दोन्हीत तुम्हाला फरक काय जाणवला? फरक असा आहे की कोणत्याही शहरात किंवा एखाद्या डोंगर दऱ्यामधल्या वस्तीमध्ये, शहरामध्ये सुद्धा कोण उपेक्षित आहे, तर तळातल्या जातीच आहेत. एक तर तळातल्या जाती किंवा आज जे अल्पसंख्याक म्हणून ज्यांच्यावर आज ज्या पद्धतीनं धर्माचं आणि द्वेषाचं राजकारण केलं जात आहे, असे सर्वहारा आपण म्हणू शकतो. पण त्या सर्वहारा समूह जरी शहरात असला तरी तो सर्वहारा असतो आणि इकडे डोंगर झाडीमध्ये असला तरी तो सर्वहारा असतो. त्यामुळं ते कुठे राहतात याच्यावर त्यांचं शोषण ठरत नाही. शोषण हे इथल्या व्यवस्थेनं ठरवलेलं आहे कुणाचं करायचं ते. म्हणजे तळातल्या सगळ्या जाती आणि जे उपेक्षित वर्ग आहे त्या सगळ्या सर्वहारा वर्गाची लढाईमध्ये फार काय अंतर राहत नाही. पण शहरामध्ये फक्त जरा कसं होतं की शहरामध्ये लढाई करणं जरा अवघड असतं, कारण तिथं बाकीचे हितसंबंध
तयार झालेले असतात. बरोबर. पण हे खेड्यापाड्यामध्ये किंवा वाडी वस्तीमध्ये डोंगरदऱ्यांच्यामध्ये तेवढे हितसंबंध तयार झालेले नसतात. ती एक ह्या लढाई करताना जमेची बाजू असते. बरोबर. मला पुढं त्या मुद्द्याकडे यायचं आहे की हितली चळवळ ठीक आहे, पण शाळा वाचवा, गाळा नको शाळा हवी, अशा अनुषंगाने जे तुम्ही आंदोलन केलंय तर ते काय होतं? झालं होतं असं की आजरा जे गाव आहे, या आजरा गावामध्ये मुस्लिम बहुल गाव असते आहे ती. मुस्लिमांची मोठी संख्या आहे. आणि जिथं मुस्लिम बहुल वस्ती असते तिथं हिंदुत्वाचं राजकारण लगेच आकार घेते. आणि ते आकार घेण्याला मुस्लिम दाखवायला असतात. बघा, मुस्लिम मोठ्या संख्येने वाढालेत म्हणून. आणि त्यामुळं असं झालं की आजरा ग्रामपंचायत त्यावेळेला अस्तित्वात होती. आणि सर्व शिक्षा अभियान नुकतंच आलं होतं. आणि सर्व शिक्षा अभियानामधून शाळांच्या इमारतींचं नूतनीकरण, नव्या शाळा बांधणं, सगळ्या शाळा इमारती उभा करणं, असं सगळीकडे एक मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू झाली होती. आजऱ्यामध्ये उर्दूची प्राथमिक शाळा आहे, जिल्हा परिषदची. ती शाळा खाजगी जागेत भरते. आणि मग त्या शाळेला जागा अपुरी पडत होती, खाजगी जागा होती. त्यामुळे त्यांनी मागणी केली होती आणि त्याला 64 लाख रुपये मंजूर पण झाले होते. बरोबर. सर्व शिक्षा अभियानातून. पण जागेचा ठराव मात्र काही होत नव्हता, जागा कुठं मिळत नव्हती. आणि आजरा ग्रामपंचायतीमध्ये एकूण 17 ग्रामपंचायती सदस्य होते. त्यातले 8 सदस्य हे मुस्लिम, 9 सदस्य बिगर मुस्लिम. पण सर्वांनी मिळून त्यातल्या 8 मुस्लिम सदस्यांसह सर्वांनी मिळून ठराव केला की आजऱ्यामध्ये जागा उपलब्ध नाही. कारण कसं आहे की जे सदस्य म्हणून निवडून जातात ते समाजातून जरी गेले तर त्या समाजाचे खरे प्रतिनिधी नसतात. कारण त्यांच्या हितसंबंध घेऊन ते निवडणुकीच्या राजकारणात उतरले असतात. त्यामुळे समाजाला वाटतं हे आमचे प्रतिनिधी आहेत, पण ते आपले प्रतिनिधी नसतात. सत्तेत गेल्यानंतर ते सत्ताधाऱ्यांचेच प्रतिनिधी असतात. त्या सगळ्यांनी मिळून ठराव केला की आजऱ्यात जागा मिळणार नाही. आणि मग आम्ही काही लोकांच्या बैठका घेतल्या. त्याच दरम्यान मुस्लिम समाजाची शाळा होते, सदस्य तिथं 8-10 मुस्लिम आहेत, तरी सुद्धा ठराव विरोधात होता, जागा मिळणार नाही म्हणून. मग आमच्या लक्षात आलं की त्यातले काही सगळ्यात काही मुस्लिमांना कळत नाही असं नाही, पण त्यातल्या काही मुस्लिम कार्यकर्त्यांना जे समज आहे ते आमच्याकडे आले. आपण चळवळीच्या पद्धतीनं काहीतरी इथं हात घालूया, प्रश्नाला भिडूया. त्याच दरम्यान सच्चर आयोगानं एक रिपोर्ट तयार केला होता. आणि सच्चर आयोगाच्या निमित्तानं आम्ही गाववार, मोहल्लावार बैठका पण घेतल्या होत्या. आणि त्या बैठकांच्या मधून सच्चरनं मुस्लिमांच्या एकूण मागासलेपणाचा अभ्यास जो केला होता तो लोकांच्या समोर मांडला होता. त्यामुळे लोकांना विश्वास आला होता की हे लोक आपले आहेत, ते अपनेवाले लोक लगते आहे. आणि मग ते लोक आमच्यासोबत लढायला उतरले. आम्ही मोहल्ला बैठका घेतल्या आणि सांगितले की तुम्हाला जर जागा मिळवायची असेल तर तुम्हाला लढाई करावी लागेल. आता या देशामध्ये लढल्याशिवाय काही मिळणार नाही. आणि विशेषतः अल्पसंख्याक समूहाच्या बद्दल तर भयंकर वाईट परिस्थिती आहे. अशा काळामध्ये लढाई आपल्याला अटळ आहे. आणि मग ही लढाई सुरू झाली. आणि हिंदे हम हिंदोस्ता हमारा नावाची एक चळवळ आम्ही त्या काळामध्ये सुरू केली आहे. हुमायून मुर्सलांचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. म्हणजे 2002ची जी गुजरात दंगल झाली आणि त्यानंतर हिंदे हम हिंदोस्ता हमारा चळवळीचा उदय झाला. म्हणजे हा महाराष्ट्र शिवाजी फुले शाहू आंबेडकरांचा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आम्ही गुजरात होऊ देणार नाही अशी भूमिका घेऊन त्यावेळेला 2000 तरुण मुलं आम्ही एकत्रित केली होती. आणि त्याच्या संदर्भात महात्मा फुलेंच्या वाड्यासमोर, घरासमोर पुण्याला 2000 तरुण मुलं मुली जमली होती आणि त्यातून ती चळवळ पुढे आली होती. त्याच चळवळीच्या नेतृत्वाखाली आजऱ्यामध्ये आम्ही या शाळेच्या प्रश्नाबद्दल आंदोलन करायचा निर्णय घेतला. आंदोलन उभा राहिलं. आम्हाला वाटत होतं की कदाचित ते लोक येणार नाहीत, कारण मुस्लिम समाजाला रस्त्यावरून लढाई करायची सवयच नाही. सनदशीर मार्गाने, संविधानिक मार्गाने आपले हक्क कसे आपण पुढे घेऊन जायचे ते पण माहीत नसल्यामुळे फार लोक येतील आणि आम्हाला काहीतरी मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होतील याची खात्री नव्हती. पण पावसाळ्यामध्ये भर पाऊस सुरू असताना हजारो तरुण मुलं मुली, किमान 1200 मुलं होती, तरुण मुलं रस्त्यावर आली आमच्याबरोबर. आणि तो मोठा मोर्चा एक आजऱ्याच्या शहरातून निघाला. गाळा नको शाळा हवी. म्हणजे जी जागा आम्ही मागणी करत होतो त्या जागेवर जिल्हा परिषद गाळे बांधणार होती, व्यापारी गाळे. आणि व्यापारी गाळ्यातून आम्हाला उत्पन्न घ्यायचं आहे अशा पद्धतीची भूमिका होती. आम्ही म्हटले की आम्हाला गाळा नको शाळा हवी अशी भूमिका घेऊन तो मोर्चा सुरू झाला. आम्ही पंचायत समितीवर गेलो आजऱ्याच्या आणि सांगितले की आम्हाला लेखी पाहिजे पत्र, तोपर्यंत आम्ही उठणार नाही. आणि मग मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सोबत कोल्हापूरला बैठक लागली. त्या बैठकीला आम्ही गेलो. बैठक सुरू झाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की आम्ही तिथे व्यापारी गाळे घालणार आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला
ती जागा आम्ही तुम्हाला देणार नाही. त्या शिष्टमंडळामध्ये हुमायून मुरसल सर होते. त्यांनी एक प्रश्न केला सीईओना की ठीक आहे म्हणाले, तुम्ही व्यापारी गाळे करा, त्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही, तुम्हाला उत्पादक काम करायचं ना करा, तर फक्त एका शब्दानं आम्हाला लिहून द्या की शिक्षण हे अनुत्पादक आहे. आणि मग त्यावेळेला तो शिव म्हणाले आय ॲग्री. आणि त्या शिवोनी सांगितले की मी तुम्हाला ही जागा दिली. आणि आज त्या जागेवर 3 मजली इमारत उभी आहे. आणि शहराच्या मध्यवस्तीमध्ये 18 गुंठ जागा ही शाळेला आपण त्यावेळेला मिळाली. आज तिथं 3 शाळा सुरू आहेत. एक कन्या शाळा म्हणून आहे मुलींची, दुसरी स्वामी म्हणून सर्व बहुजन समाजातल्या मुलांची, आणि तिसरी मुस्लिम. म्हणजे आज देशामध्ये एक विघटन चाललं असताना एकाच शाळेमध्ये, एकाच इमारतीमध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन हे एकाच शाळेमध्ये शिकतायत, एका इमारतीमध्ये शिकतायत. हे आमच्या चळवळीचं मोठं यश आहे. म्हणजे लढाई केल्याशिवाय काही मिळत नाही. हे सत्य तिथं त्या निमित्तानं पुढं आलं. दरम्यानच्या काळात तुम्ही महाराष्ट्रातल्या शाळा बंद होणार होत्या, त्या संदर्भानं एक मोठा मार्च केलेला आजऱ्यातून सावंतवाडीपर्यंत. तर तो अनुभव काय होता? झालं असं होतं की म्हणजे आपल्या 2023ला एक शासनानं निर्णय केला की 20 फटाखालच्या शाळा आम्ही बंद करणार. त्याचं कारण असं दिलं की आता जो शाळांच्यावर जो खर्च आहे तो अतिरिक्त आहे, शिक्षकांची संख्या अतिरिक्त होते, आणि आम्ही 20 फटाखालच्या शाळा बंद करणार आणि कॅम्पस स्कूल सुरू करणार. म्हणजे एकच शाळा मोठी करायची, त्या शाळेमध्ये बाकीच्या छोट्या वाड्या वस्त्यांच्यावरच्या मुलांना आणायचं, असा निर्णय घेतला. खरं तर आम्ही 2022ला पहिला मोर्चा काढला. आजऱ्यामध्ये तो मोर्चा निघाला, आणि तो मोर्चा शिक्षकांनी नाही काढला, पालकांनी काढला. शाळा व्यवस्थापन समित्या आणि आमच्यासारखे जे काही सजग नागरिक आहेत ते सगळे एकत्र आलो. त्या सगळ्यांना एकत्र केल्याने तो एक पहिला मोर्चा काढला. आम्हाला वाटलं हे थोडंफार थांबेल. आमच्या मोर्चानंतर महाराष्ट्रभर सगळीकडे मोर्चे निघाले. काही काळ थांबलं, आणि परत 2023ला नवीन सरकार जेव्हा सत्तेवर आलं, म्हणजे एकनाथ शिंदेची फूट झाली. एकनाथ शिंदेने शिवसेनेला सोडलं आणि त्यांनी भाजपसोबत अलायन्स करून नवीन सरकार सत्तेवर आलं. आणि त्यामुळे शिक्षण मंत्री दीपक केसरकर आले, आणि ते आल्यानंतर परत तो आदेश पुन्हा हे केला, आणि 20 फटाखालच्या सगळ्या शाळा बंद करायचा निर्णय झाला. आम्ही या सगळ्या आजरा तालुक्यातल्या सगळ्या पालकांना एकत्र केलं, 2 परिषदा घेतल्या, आणि परिषदेमध्ये कार्यक्रम असा मांडला लोकांच्या समोर की शिक्षण मंत्री आपल्या सीमेलगत आहे, म्हणजे त्याची आणि आपली सीव एक आहे. त्यामुळे आपल्यालाही संधी आहे. त्यामुळे आपण त्याच्या घरासमोर जायचं, चालत जायचं, ते पण कमी संख्येनं नाही, किमान 1000 माणसं जमा करायची, आणि ती जमा करून आमच्या मुलांची शाळा वाचली पाहिजे, शाळा वाचवा आंदोलन सुरू करायचं ठरलं. आणि इथून चालत एक शिक्षण हक्क यात्रा काढायची. म्हणजे शिक्षण हा आमचा हक्क आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की 86व्या घटना दुरुस्तीनं केंद्र आणि राज्य सरकारवर शिक्षणाची जबाबदारी सोपवलेली आहे, आणि आता राईट टू एज्युकेशन कायदा झालेला आहे. असं असताना आम्हाला शिक्षणापासूनच पूर्णपणे तोडायचं, आणि सगळ्यात मोठा फटका कुणाला बसणार होता तर वाड्या वस्त्यांवरची जी आत्ता कुठं शिकायला येईल पहिली पिढी, आणि त्यातल्या मुलींना मोठा फटका बसणार होता. कारण मुली काही शाळेला येऊ शकत नाहीत. म्हणजे माझी स्वतःची बहीण 7वी जेव्हा झाली त्यावेळेला ती हुशार होती, पण गावात 8वीची शाळा नव्हती, त्यामुळे तिचं शिक्षण थांबलं. ती आज शिक्षिका किंवा प्राध्यापक झाली असती, इतकी हुशार होती. पण तिचं लग्न पण झालं लगेच 9वी 10वीला असताना. 9वी म्हणजे 7वी शाळा सोडल्यानंतर 2 वर्षानंतर. म्हणजे असा मुलींच्या शिक्षणावर पहिला हल्ला तिथं होणार होता. म्हणून आम्ही सगळीकडे सभा घेतल्या, गावावर बैठका घेतल्या, आणि 1000 स्त्री पुरुष चालत आम्ही आजऱ्याहून सावंतवाडीच्या दिशेने निघालो. पहिला दिवस आम्ही मुक्काम केला गौशामध्ये. तोपर्यंत शिक्षण मंत्री आणि महाराष्ट्रातल्या मंत्रालयापर्यंत ही बातमी पोचली होती, आणि त्यांना वाटलं होतं की हे कदाचित येणार नाहीत, हे फक्त घोषणा करणारे लोक असतील. पण आम्ही पोकळ घोषणा करत नाही, जे करायचं ते ठरवून करायचं, आणि एकदा ठरवली तर ती केल्याशिवाय थांबायचं नाही. त्यामुळं शिक्षण मंत्र्यांच्या हद्दीत जेव्हा आम्ही गेलो नांगर तासला, तेव्हा तिकडून त्यांचा फोन आला की कृपा करून तुम्ही येऊ नका, हे थांबवा, आम्ही तुम्हाला वचन देतो की शाळा बंद होणार नाही. म्हटलं नाही, म्हटलं तुम्हाला जे सांगायचं असेल ना ते समोर या आमच्या, आणि तुम्ही सांगा. आणि आम्ही चालत चालत संध्याकाळी 6 वाजता आंबोलीत पोचलो. परत आंबोलीत त्यांचा परत फोन आला, तुम्ही घाट उतरून खाली येऊ नका, माझ्या घराकडे, मी रात्री येतो तुमच्याकडे. घरासमोर जाऊन ठिय्या आंदोलन करायचं ठरलं होतं. त्यासाठी आम्ही कोकणातल्या पण काही लोकांच्या बैठका सभा घेतल्या होत्या.
तिथं सत्यशोधक विद्यार्थी संघटना आहे, त्यांना पण यामध्ये सामावून घेतलं होतं. हं. आणि या सगळ्यांच्या वतीनं ठिय्या आंदोलन, बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करायचं असा निर्णय झाला होता. आणि रात्री 11:30 पावणे 12 वाजता शिक्षण मंत्री स्वतः मोप्याला उतरले आणि मोप्यावरून सावंतवाडीत आले. बरं. आणि सावंतवाडीमध्ये येताना सोबत आपल्या सचिवांना घेऊन आले हं. आणि लेखी पत्र दिलं की महाराष्ट्रातली एकही शाळा मी बंद करणार नाही. हं. आम्ही दुसऱ्या दिवशी त्याच म्हणजे ठिकाणी आंबोलीत, गौशामध्ये. रात्री आंबोलीत हां. आंबोलीमध्ये आले दुसऱ्या दिवशीच्या मुक्कामाला. बरं. आणि रात्री आम्ही ठरवलं की उद्या सकाळी आपण काय करू, लेखी पत्र आपल्याला मिळालेलं आहे, त्यामुळे सगळ्यांना एकत्र करायचं. अजून काही लोक जे इकडून येणार होते ठिय्या आंदोलनाला डायरेक्ट तिकडं, त्या सगळ्यांना आम्ही आंबोलीत एकत्र केलं आणि आंबोलीत लोकांच्या समोर हा प्रस्ताव मांडला की आता त्यांनी लेखी पत्र दिले तर मग आपण जायचं का पुढं. आणि मग आमचं ते आंदोलन तात्पुरतं आम्ही थांबवलं गेलं. अशी ही लढाई. खरं तर त्या लढाईनं एक केलं की राज्यामध्ये त्यानंतर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षण भरती सुरू झाली. बरोबर. आणि मला अभिमान वाटतो ते सांगायला की आजऱ्यातल्या कष्टकरी माणसांनी जी लढाई शिक्षणासाठी केली, त्या लढाईनं 12,000 शिक्षकांना नोकरी दिली. 12,000. म्हणजे आज जे 12,000 नंतर पवित्र पोर्टलमधून शिक्षक म्हणून निघतले आता, शिक्षण सेवक म्हणून आहेत, तर त्यांच्या नोकऱ्या ह्या मोर्चानं केलेल्या आहेत. आणि हे ती बालुशा म्हणून मुलगी आहे मुंबईची, तिनं स्वतःहून सांगितलं मी पण DED झालेली आहे माझे, आणि केवळ आमच्या नोकऱ्या ह्या तुमच्या आंदोलनामुळे झालेल्या आहेत. म्हणजे आजऱ्यातल्या कष्टकरी चळवळीनं इतकं मोठं काम केलेलं आहे. जनवादीचं जे सांस्कृतिक संमेलन होतंय तर त्याचे तुम्ही अध्यक्ष आहे, तर ते नेमकं काय आहे? मधल्या काळात कोरोना येऊन गेला आणि कोरोनामध्ये जग सगळं थांबलं होतं. आणि त्या काळामध्ये आपण बघितलं की साधारण असंघटित क्षेत्रातले जे मजूर होते, ते मजुरांची जत्तेच्या जत्ते गावी परतत होते. बरोबर. त्याच्यावर पवन भगतांची ते 50 दिवस आलेलं, नावाची कादंबरी पण आलेली आहे. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये भयानकता, कष्टकऱ्यांची, श्रमिकांची भयानकता आपल्याला जाणवली होती. आणि कोरोना निघून गेला होता, कोरोनाचा काळ. आणि मग आम्हाला लक्षात असं आलं की या ज्या काय मोठ्या नैसर्गिक आपत्ती येतात त्यामध्ये सुद्धा सर्वात जास्त भरला जातो तो दलित, श्रमिक, कष्टकरी, आणि त्यांनाच त्याचा सामना करावा लागतो. तसंच सांस्कृतिक क्षेत्रात पण आहे. आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपण आपल्या पद्धतीनं जर सकारात्मक हस्तक्षेप नाही केला तर मग आपली पण सांस्कृतिकदृष्ट्या एक कुचंबना होत राहते. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये 7 फेब्रुवारी 1999ला धारावीच्या झोपडपट्टीमध्ये विद्रोही साहित्य संमेलन झालं. आणि पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाची सुरुवातच अशी झाली होती की शिवसेनेचं सरकार सत्तेवर आलं होतं आणि मनोहर जोशी हे त्यावेळेचे मुख्यमंत्री होते, उद्घाटक म्हणून येणार होते. आणि या दरम्यान बाळासाहेब ठाकरेंनी साहित्यिकांना बैल म्हणून हिणवलं होतं. साहित्यिक हे बैल आहेत. आणि मग त्यावेळेला काही समाजवादी लोकांनी सकल साहित्य संमेलन घेतलं होतं. आणि जे काही मंडळी होती त्यांनी विद्रोही साहित्य संमेलन धारावीमध्ये घेतलं. त्यामध्ये आम्ही पण होतो. म्हणजे पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनापासून ते जवळजवळ 9व्या विद्रोही साहित्य संमेलनापर्यंत ते संमेलन यशस्वी करणं, त्यामध्ये संघटितपणे पुढाकार घेणं, त्यामध्ये तरुण मोठ्या संख्येनं उतरवणं, या सगळ्यामध्ये मी पुढाकारात राहिलेला कार्यकर्ता आहे. कारण मला साहित्य आणि संस्कृती क्षेत्रामध्ये प्रचंड आवड होती. त्यामुळं विद्रोहीची भूमिका एक अशी होती की महात्मा फुलेंनी जे ग्रंथकार सभेला पत्र लिहिलं होतं की तुमचा आमचा मेळ जमले नाही, म्हणजे हे जे साहित्य आहे हे तुमच्या उच्च जातीय, उच्चवर्णीय लोकांचं साहित्य आहे, त्यात आमचं काहीच आलेलं नाही. त्यामुळं आम्ही आमच्या साहित्य लिहूने आम्ही आमच्या सभा भरवू असं फुलेंनी पत्र त्यावेळेला 150 वर्षापूर्वी लिहिलं होतं. आणि तेच विद्रोही सांस्कृतिक चळवळीची भूमिका होती. ती भूमिका घेऊन विद्रोही वाढत गेली आणि एक मोठा झंझावात, वादळ विद्रोहीचं महाराष्ट्रामध्ये उभा राहत झालं. म्हणजे दलित पॅंथरनंतर सगळ्यात मोठी चळवळ कुठली असेल तर ती विद्रोहीची होती. आणि त्या चळवळीत मी पुढाकारात होतो, संघटित करण्यामध्ये, हे करण्यामध्ये. पण 2008 नंतर आम्ही विद्रोहीतून बाहेर पडलो काही मतभेदामुळे. आणि मग 2008 ते 2022 या दरम्यान सांस्कृतिक क्षेत्राकडे फार डोळेझाक आम्ही केली होती. पण नंतर लक्षात आले की ही डोळेझाक आपल्याला जड जाणारी आहे. कारण ज्या पद्धतीनं आज केंद्रात सरकार सत्तेवर आलेलं आहे, त्यांचं राजकारणच सांस्कृतिक होतं. म्हणजे राम हा मुद्दा घेतला, अयोध्या
आणि राम मंदिर हा मुद्दा घेतला आणि ते एका म्हणजे मंडलच्या विरोधात जाऊन त्यांनी कमंडल जे अस्त्र आणलं पुढं आणि ते सत्तेपर्यंत पोहोचले. म्हणजे सांस्कृतिक राजकारणाची ताकद त्यांना कळली, पण आम्हाला कळली. आम्ही आर्थिक लढे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे संघर्ष करत आलो, पण सांस्कृतिक राजकारणाकडे दुर्लक्ष केलं. म्हणून मग आम्ही असं ठरवलं की आपण आता विद्रोहीमधून आपण बाहेर तर पडलो आहोत, पण आपल्याला सांस्कृतिक लढाई करावी लागणार आहे आणि ती करत असताना आपण आपली स्वतंत्र एक स्वायत्त सांस्कृतिक चळवळ उभी करावी. आणि मग आम्ही काही कार्यकर्ते एकत्र आलो. म्हणजे अंकुश कदम असतील, महेश पेडणेकर असतील, आमचे आदराचे काही सहकारी असतील आणि आम्ही जनवादी सांस्कृतिक चळवळ उभी केली. उद्देश असा होता की दलित, आदिवासी, स्त्रिया, कष्टकरी, श्रमिक यांच्या बाजूनं एक सकारात्मक हस्तक्षेप सांस्कृतिक क्षेत्रामध्ये करायचा, हा या पाठीमागचा हेतू होता. आणि मग पहिलं संमेलन आम्ही सावंतवाडीला घेतलं. आम्हाला वाटत होतं की त्याला कसा प्रतिसाद मिळेल, पण लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 5 लाख रुपये लोकांनी जमा करून दिले. दुसरं संमेलन आम्ही कोल्हापूरला घेतलं, म्हणजे 2 वर्षानंतर. आणि तिसरं युवा जनवादी साहित्य संमेलन गडिंग्लजला घेतलं गेल्या वर्षी. प्रचंड प्रतिसाद मिळाला. म्हणजे आज तरुणाईला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये गरज आहे, पण ती गरज नीटपणे आपण लोकांच्या पर्यंत घेऊन गेलो. त्यांना जे खायला पाहिजे ते आपण देऊ शकत नाही, ते दिलं. भूक आहे मोठी, सांस्कृतिक भूक आहे. ती भूक आपण भागवू शकलो पाहिजे आणि ती भूक भागवण्यासाठी जनवादी सांस्कृतिक चळवळ सुरू केलेली आहे. आणि एकाच वेळेला केवळ साहित्य संमेलन घेऊन आम्ही थांबलेलो नाही. बरंच असं काय होतंय की आता अलीकडे पण विद्रोहीचं पण तेच झालंय. साहित्य संमेलन आहे की साहित्य संमेलन, मध्ये वर्षभर काय नाही. तर आम्ही त्याच्या पलीकडे गेलोय. आम्ही काय केले की केवळ साहित्य संमेलन घ्यायच, पण ते 2 वर्षांनी घ्यायचं. पण मधल्या काळामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये किंवा ज्या काही साहित्य क्षेत्रामध्ये एक भूमिका ठरवणाऱ्या एक चर्चा, एक गंभीर चर्चा आणि चिंतन शिबिर घेतली. जवळ 4 चर्चा चिंतन शिबिर. यावर्षी तर आता गोव्यामध्ये कविता हा विषय घेऊन स्पेशल, कारण मी मगाशी जो मुद्दा मांडला की आम्हाला चळवळीला आत्ताच्या कवीने एक गाणं पण दिलं नाही. हे का होतंय तर कवी तुटलेला आहे चळवळीपासून. म्हणून मग आम्ही कवितेचं खास संमेलन घेतलं आणि ज्यामध्ये कवितेचे प्रवाह आहेत. म्हणजे मग ती मार्क्सवादी कविता काय सांगते, आंबेडकरी कविता काय सांगते, स्त्रीवादी कविता काय बोलते आणि प्रस्थापित अभिजनवादी कविता काय, हे आपणच नीटपणे समजून घेऊ. आणि आपण जोपर्यंत नीटपणे समजून घेत नाही तोपर्यंत ती कवितेला आपण न्याय देऊ शकत नाही. म्हणून आम्ही कविता संमेलन पुन्हा जनवादीच्या वतीने घेतलं. म्हणजे असे प्रयोग आता आम्ही सुरू केलेले आहेत जनवादीच्या वतीने. तुम्ही एका वेळी जेव्हा अशा धरणग्रस्ताच्या संदर्भानं काम केले, त्याच वेळी शाळा बचाव अशा अनुषंगानं पण काम केले. त्याचबरोबर तुम्ही बारसो आणि जैतापूरचं जे आंदोलन झालेलं आहे त्या संदर्भानं पण काम केलं, तर ती काय आहे? कसं बारसूचं आंदोलन जेव्हा सुरू होतं त्यावेळेला बारसूला एक घटना घडली. लोकांचा प्रचंड विरोध होता तिथल्या आणि स्त्रियांच्यावर ज्या अमानुष पद्धतीनं लाठीचार्ज केला होता, म्हणजे अगदी जांघांच्यावर सुद्धा स्त्रियांच्या मारहाण केली होती, लाठीचार्ज केला होता. आम्हाला वाटत होतं की आपण तिथं जाणं गरजेचं आहे. म्हणजे कष्टकऱ्यांच्यावर, कुठल्याही कष्टकऱ्यांच्यावर जर एखादा हल्ला होत असेल तर तिथं आपण असणं, त्या चळवळीच्या बाजूने उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे. म्हणून एकदा असं झालं होतं की कणकवलीमध्ये सत्यशोधक विद्यार्थी संघटनेनं माझी मुलाखत ठेवली होती खास. म्हणजे तरुण मुलांना एक तुमचा संघर्ष जरा समजून घ्यायचा आहे म्हणून. आणि तो संघर्ष मी त्यांना अट घातली की मी येणार मुलाखतीला, पण मुलाखत झाल्यानंतर आपण बारसूला जायचं त्या दिवशी. असं असेल तर मी येणार. आणि मग मी, अंकुश कदम, राजेंद्र कांबळे आणि महेश पेडणेकर म्हणून आम्ही बारसूला गेलो. आणि बारसूला त्यावेळेला पोलीस छावणीचं स्वरूप होतं. म्हणजे आम्हाला प्रवेश मिळेल का नाही याची शंका होती. तरीसुद्धा आम्ही गेलो. जाताना आम्हाला वाटेत अडवलं गेलं पोलिसांनी. आणि ज्यावेळेस गोवळ म्हणून जे गाव आहे, ज्या गावामध्ये मुख्य गाव आहे ते बारसूमध्ये, बारसू नाव असलं तरी तो प्रकल्प जे आहे ते गोवळ नावाचं गाव आहे. तिथं आम्ही गेल्यानंतर आम्हाला कोण भेटायला तयार नाही. हे सरकारची माणसं आहेत की आमची माणसं आहेत हे कळायला तयार नाही. मग तिथल्या एका कार्यकर्त्याच्या घरी बसलो, त्याला विश्वास दिला आणि मग आम्ही असं ठरवलं की हे आंदोलन आता केवळ बारसूपुरतं मर्यादित ठेवून त्याला राज्यव्यापी स्वरूप द्यायचं, त्याला राज्यभरातून पाठिंबा उभा करायचा. आणि मग पहिली एक बैठक, व्यापक बैठक कणकवलीला घेतली. डॉक्टर भारत पाटणकरांना त्या बैठकीला आपण निमंत्रित केलं होतं. त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि एक महाराष्ट्रव्यापी एक व्यापक बैठक पुण्याला, जे आपलं एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन आहे त्यामध्ये महाराष्ट्रातल्या जवळजवळ 40 संघटना त्या व्यापक याच्यामध्ये सहभागी झाल्या. 100 लोक आले होते कार्यकर्ते. म्हणजे आणि बारसूच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून पाठिंबा मिळाला. म्हणजे बारसू
रिफायनरी विरोधी राज्यव्यापी संघर्ष समिती तयार झाली. त्या समितीच्या वतीनं एक आझाद मैदानावर मोठं आंदोलन पण केलं. दरम्यानच्या काळामध्ये आत्ता बारसूचं काम थांबलेलं आहे. त्यामुळे बारसूच्या आंदोलनाला एक सपोर्ट देण्याचं काम खरं तर असंच करायला पाहिजे चळवळीने. मी असं म्हणेन की चळवळी आपापल्या प्रश्नावर वेगवेगळ्या संघटना लढत आहेत, पण जेव्हा चळवळी दडपल्या जातात तेव्हा तो एका चळवळीचा मुद्दा नसतो. त्या संपूर्ण चळवळ करणारे जे आहेत त्यांच्यावर अशा पद्धतीची दडपणूक होऊ शकते. त्यामुळे आपण एकमेकाला सपोर्ट करणं ही गरजेचं आहे. म्हणून बारसूला एक सपोर्ट करण्यामध्ये सुद्धा आम्ही पुढाकारात राहिलो. तसंच दैतापूरचा पण अनुभव हा, होतो काय? जैतापूरचं पण तसंच झालं. जैतापूरचं काय झालं की जैतापूरला अणुऊर्जा प्रकल्प होणार होता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प. बरोबर. तिथले लोक लढत होते. तरबेज नावाचा एक तरुण तिथला गोळीबारामध्ये मारला गेला. पण हे सगळं होत असताना आम्ही अस्वस्थ होतो. म्हणजे कुठलीही चळवळ जेव्हा दडपली जाते तेव्हा माझ्यासारख्या संवेदनशील कार्यकर्त्याला त्याचा त्रास होतो. म्हणजे त्याचा त्रास असा होतो की हे उद्या तिथं घडतंय तर उद्या सगळ्या चळवळी अशा दडपून टाकल्या जातील. त्यामुळे कष्टकऱ्यांना, श्रमिकांना, शोषितांना न्याय मिळणारच नाही. त्यामुळे आपण तिथं पाहिजे, अशा लढ्यामध्ये त्यांच्या बाजूनं उतरलं पाहिजे. म्हणून मग आम्ही गेलो त्या ह्याच्यामध्ये. पहिल्यांदा आम्ही श्रमिक मुक्ती दलामध्ये आमच्या असा निर्णय केला की आपण या आंदोलनामध्ये उतरायचं. त्या आंदोलनात उतरण्यासाठी पहिल्यांदा एक पायलट म्हणून आपण जाऊन बघून यायचं. म्हणून भेटायला आम्ही तिथे गेलो. तर मला आठवते की त्या दिवशी आदल्या दिवशी त्यावेळचे केंद्रातले राज्याचे एक मोठे नेते कोकणाचे त्यांनी अशी धमकी दिली होती की जर का तुम्ही कोकणात आला बाहेरून तर बाहेरून येणारे आत येतील, पण आतून बाहेर जाण्याचे रस्ते त्याचे बंद झाले असतील. म्हणजे सरळ सरळ ही धमकी होती. आणि त्या दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो. आणि असं धमकीचं पत्र आल्यानंतर आम्ही गेलो. तर साखरी नाटे म्हणून जे गाव आहे त्या साखरी नाट्यामध्ये आम्ही सभा घेतली. आणि आम्ही सभा घेऊन सांगितले की आम्ही कष्टकऱ्यांच्या बाजून आहोत, श्रमिकांच्या बाजून, कुणाच्या पोकळ धमक्यानं आम्ही घाबरत नाही आणि रक्त सांडायची तर आम्हाला भीती नाही. कारण आम्ही हुतात्म्य पत्कराला तरी हरकत नाही, पण आम्ही कष्टकऱ्यांच्या बाजूनं उभं राहणार. दिसता महाराष्ट्रातला नव्हे, भारतातला नव्हे, तर जगातल्या कुठल्याही श्रमिकावर जर अन्याय झाला तर तिथं जाणं ही आमची जबाबदारी आहे. आणि मग आम्ही एक मेळावा ठरवला आणि आम्ही तिथून परत आलो. तिथल्या सगळ्या म्हणजे साखरी नाटे असेल किंवा जे माडबन गाव आहे त्या माडबन गावातल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना आम्ही भेटून आलो. आणि नंतर आम्ही भारत पाटणकरांच्या उपस्थितीमध्ये एक परिषद घ्यायची निर्णय झाला. आम्ही परिषद घ्यायला म्हणून राजापूरला एकत्र जमलो. राजापूरच्या रेस्ट हाऊसलाच आम्हाला बंदिस्त केलं, नजर कैद केलं, स्थानबद्ध केलं की तुम्हाला जाता येणार नाही. का तर परमिशन नाही, परवानगी नाही. आम्ही तिथंच त्या घटनेचा पत्रकार परिषद घेऊन निषेध केला. आणि हे काय लोकशाहीला धरून नाही, हे हुकुमशाही व्यवहार आहे. त्यावेळेला आघाडीचं सरकार सत्तेत होतं आणि R.R. पाटील गृहमंत्री होते. डॉक्टर भारत पाटणकरांनी स्वतः R.R. पाटलांना फोन केला आणि फोन करून सांगितलं की हे असं घडत असेल हे बरोबर नाही, त्यामुळे हे घडतं हे आम्हाला योग्य वाटत नाही. मग रात्री 8:30 वाजता आम्हाला सभा घ्यायला परवानगी दिली. सभा ही कशी तर पोलिसांच्या समोर आणि इन कॅमेरा सभा घेतली. आणि त्या सभेमध्ये असा निर्णय झाला की आपल्याला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घ्यायची आहे. बैठकीचं शिष्टमंडळ ठरलं. शिष्टमंडळासह आम्ही मुंबईला गेलो. आणि मुंबईमध्ये आम्ही गेल्यानंतर आम्ही गेलोय, पण आम्हाला मंत्रालयात जैतापूरचे लोक प्रतिनिधी आले नाहीत. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली पण जैतापूरचे प्रतिनिधी नाहीत. पण नंतर समजलं आम्हाला की त्या प्रतिनिधींना किडनॅप केलं गेलं. आणि किडनॅप कोणी केलं हे मी सांगायची गरज नाही. म्हणजे जिथं जिथं लोक लढतायत त्या लढ्यामध्ये आपण राहणं, त्यांच्या बाजूने. आम्ही तिथं नेतृत्वात नसलो तरी लोकांच्या बरोबर त्यांच्या सपोर्टमध्ये राहणं ही आमची जबाबदारी आहे. आणि मग हा विचार करून आणखी एक परिषद आम्ही रत्नागिरीला घेतली होती. जैतापूरच्या जवळजवळ 100-200 तरुण मुलं जमाव केली होती. जेवढे पोलीस तेवढेच आमचे लोक होते, आंदोलक होते. आंदोलक जेवढे तेवढे पोलीस. असं सगळं भयानक परिस्थितीमध्ये आपण आता जात आहोत. त्यामुळे या सगळ्या लढ्यामध्ये जैतापूर असेल, बारसू असेल, आम्ही राहणं, आपण सपोर्ट करणं. आम्ही जरी तिथं नेतृत्व करत नसलो तरी तिथं लोकांच्या बरोबर राहणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. म्हणून आम्ही या लढ्यामध्ये होतो. इतक्या वर्षाचा तुमचा चळवळीचा अनुभव राहिलेला आहे. हा प्रवास समृद्ध करणारा होता असं प्रत्यक्षदर्शी तुम्ही जरी म्हणत असाल तरी तसा सोपा होता असं तुम्हाला वाटतंय?
नाही, खूप कठीण आणि अवघड प्रवास आहे हा. म्हणजे चळवळीची वाट धरणं म्हणजे काटेरी वाट आहे. हं. ती काट्यावरून चालण्याचा प्रकार आहे. म्हणजे तुम्हाला क्षणाक्षणाला अडथळे येतात. म्हणजे सुरुवातच येते ती म्हणजे तुम्हाला कुटुंबापासून तुटलं जातोय तुम्ही. हं. कारण तुम्ही जेव्हा एखादी मूल्य घेऊन उभा राहता, चळवळ करणं म्हणजे मूल्य घेऊन उभा राहणं. हं. आणि मूल्यांची लढाई खूप अवघड असते आणि आत्ताचा काळ तर असा सरधोपट काळ आहे. ज्या काळामध्ये मूल्यांची प्रचंड घसरण होते, अशा काळामध्ये पहिली लढाई घरातून सुरू होते. कारण परंपरेनं तुमच्यावर एक संस्कार केलेले असतात, जे पितृसत्ताक असतात, जातीव्यवस्थाक असतात आणि ते संस्कार तोडून तुम्हाला समतेच्या दिशेनं जायचं असते, ते मूल्य घेऊन जायचं असतं. अशा वेळेला खूप पहिला घरातून संघर्ष सुरू होतो, मग गावातून, मग तालुक्यातून. आणि ही वाट खूप कठीण आणि अवघड आहे. ते यामध्ये भरपूर त्रास होतो आणि पण एक आहे की तुम्ही प्रत्येक टप्प्यावर नव्या गोष्टी आत्मसात करत जाता, शिकत जाता. रायवाडा म्हणून हे जे भिंती खाली पूर्वी गाव होतं, त्याचं दुबार 2 वेळा पुनर्वसन झालेलं आहे. तर ते नेमकी काय गोष्ट आहे? मूळ हे रायवाडा जे गाव आहे ना, हां. हे गाव तसे रायवाडा हे गाव फार पूर्वी म्हणजे मजूर म्हणून आलेले लोक होते इथं. हे लोक, कारण ही वस्ती जी आहे ना, ही जमीन जी आहे ना, ती सगळी जमीन बेहरे म्हणून एक कुटुंब आहे, ब्राह्मण कुटुंब. बरं. त्या ब्राह्मण कुटुंबाची हे गावात वतनदार होते आणि त्यांच्या शेतावर वाचलेली मजुरांचीच वस्ती होती थोडक्यात ती. बरं. अनेक पिढ्यानपिढ्या तिथे राहिलेले होते ते लोक. 8-10 कुटुंब होते. दरम्यानच्या काळात 48ला महात्मा गांधींचा खून झाला आणि खून झाल्यानंतर जिथं जिथं ब्राह्मण वस्त्या आहेत तिथं तिथं हल्ले झाले गेले. आणि त्यातला इथं पण ब्राह्मणांचं जे घर होतं, तिथं वाडा होता, त्याच्यावर पण हल्ला झाला, ते जाळलं गेलं आणि त्याचा आरोप ह्यांच्यावर ठेवला गेला, या लोकांच्यावर. खरं तर ते बाहेरून येऊन तो हल्ला झाला होता, या लोकांनी हल्ला केलेला नव्हता, पण ह्यांच्यावर आरोप ठेवला गेला. आणि मग यांची कोर्ट केस झाली, त्या पोलीस केसेस झाल्या. पण लोकांनी ठरवलं की आता आपण इथं राहायचं नाही, त्या बामणाच्या वस्तीत राहायचं नाही आपण. आणि लोकांनी स्वतंत्र आपलं गाव वसवलं. ते चाळोबाची ही बारी आहे. हा चाळोबा आपला आहे, चाळोबाची बारी म्हणतात त्याला. हा डोंगर होता, ह्या चाळोबाची बारी म्हणतात. या बारीच्या बरोबर पायथ्याला लोकांनी आपलं गाव वसवलं. हे साधारण 48 ते 92 म्हणजे 40-45 वर्ष या गावामध्ये गावाला आकार आला होता. आणि नेमकं बरोबर धरण आलं. म्हणजे पहिलं पुनर्वसन हे लोकांनी स्वतःहून गांधी हत्यार करून घेतलं आणि दुसरं पुनर्वसन 92ला धरणामध्ये झालेलं आहे. म्हणजे ही गावाची स्टोरी आहे खरं तर. तसे प्रत्येक गावाला एक वेगळी स्टोरी आहे. म्हणजे इकडं पलीकडच्या बाजूला लाटगाव म्हणून गाव आहे, तर त्या गावचं गावठाण ही वस्ती वाडी आहे. ते गावठाण हे कसं आहे, गावठाण मजुरांची गाव, सगळे भूमिहीन लोक. आणि वरती इनामदार देसाई, इथं ब्राह्मण वतनदार, तिथं देसाई म्हणजे मराठा वतनदार, आणि पलीकडे औंढी म्हणून गाव आहे, तिथं लिंगायत वतनदार. 3 वतनदारांची ही गावं. ह्या 3 वतनदारांच्या गावामध्ये हे जे विस्थापित झालेले लोक आहेत, हे सगळे मजूर, बहुतांशी भूमिहीन. इथं रायवाड्याच्या लोकांना जमिनी होत्या, पण लाटगावच्या लोकांना मात्र, जे गावठाण गाव होतं, भूमिहीनच. जवळजवळ 50 खातेदार तिथले, 50 कुटुंब आहेत, तर ते 32 कुटुंब ही भूमिहीन होती. त्या भूमिहीनांची लढाई आपण लढवली त्यावेळेला. आज ते लोक जमिनीचे मालक आहेत. ते म्हणजे नवीन जे विस्थापन झालं, विस्थापित झाल्यानंतर लाभक्षेत्रामध्ये त्यांना किमान 1 एकर मिळाली जमीन. जे भूमिहीन होते इकडं, ते तिकडे जमिनीचे मालक बनले. म्हणजे हा पण ह्या लढ्यातला मोठा महत्वाचा आहे. कारण कसं होतं की तिथं भूमिहीन असलेला माणूस तिकडे जमीनदार झाला, जमिनीचा मालक बनला. हे या लढ्याचं वेगळेपण आहे. आणि तिथं पण त्या औंढी गावात पण तसंच आहे. तिथं पण जमिनीसाठी मोठा संघर्ष झालेला आहे, मालक आणि कुळांचा संघर्ष झाला. तुम्ही तसं लिहिलंय की एक म्हणजे त्या गावातल्या वस्तीत राहणारी लोक, बहुजन लोक, जी एका वेळेला तिथल्या सरंजाम लोकांबरोबर पण लढतायत आणि इथल्या एक शासकीय किंवा शासनाची व्यवस्था आहे त्याबरोबर पण लढतायत. म्हणजे दोन्हीकडचा त्यांचा संघर्ष आहे. म्हणजे एकाच वेळेला स्थानिक पातळीवर गावातल्या वतनदारांच्या बरोबर जमीनदारांच्या सरंजामावर संघर्ष, आणि दुसऱ्या त्याच वेळेला सरकारसोबतही संघर्ष. म्हणजे दुहेरी पद्धतीचा संघर्ष इथल्या लोकांनी केलेला आहे. गावाच्या अंतर्गत राहत गावातल्या सरंजामी विरुद्ध संघर्ष आणि सरकार विरोधी संघर्ष, असा दुहेरी संघर्षाचं स्वरूप आहे. आणि परत तिथं जाऊन त्यात यश पण मिळवलंय. हो हो. त्याचबरोबर तुम्ही सलोख्याची चळवळ केलेली आहे, तर ती काय गोष्ट आहे? मुद्दा असा आहे की आता अलीकडे आपण बघतोय की भारतीय समाज हा बहुभाषिक बहुसांस्कृतिक समाज आहे. म्हणजे इथं पिढ्यानपिढ्या
अनेक जातीचे अनेक धर्माचे लोक एकत्र राहत आलेले आहेत. हं. आणि सलोख्याचे काही जागा आहेत, हं. धागे आहेत जोडून ठेवणारे माणसांना. पण अलीकडे ज्या पद्धतीनं धर्मांध आणि जातीवादी शक्ती अशी तीव्र बनलेली आहे, हं. आणि धर्म हा राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलेला आहे त्यांनी. हं. आणि त्याच्या आधारावर माणसांच्या मध्ये फूट पाडायची आणि धर्माचं राजकारण करून सत्ता संपादन करायची, असा एक सांस्कृतिक संघर्ष उभा केलेला आहे त्या लोकांनी. आपल्याला माहिती आहे की राम मंदिराचा मुद्दा घेतला आणि हळूहळू भाजप सत्तेपर्यंत गेलं. आज त्यांच्या हातामध्ये एक मोठी सत्ता आलेली आहे, ताकद आलेली आहे. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये आपला जो समाज आहे तो समाज दुभंगला गेलेला आहे. आणि समाजामधला जो सलोखा होता तो संपत चाललेला आहे. आणि मग काही ठिकाणी ठरवून अल्पसंख्याक समूहावर हल्ले केले जात आहेत. अशीच एक घटना कोवाड म्हणून गाव आहे, रणजित देसाईंचं गाव, बरोबर. साहित्यिक रणजित देसाईंचं गाव. तर तिथं प्रार्थना करत असलेल्या ख्रिश्चन समूहावर एक मोठा हल्ला झाला गेला. 25-30 तरुण मुलं तोंडाला स्कार्फ बांधून मोटरसायकलवरून आले. अचानकपणे ते घुसले प्रार्थना स्थळामध्ये आणि सोडा वॉटरच्या बाटल्या, गज, त्यानंतर तलवारी असे घेऊन जाऊन त्यांनी हल्ला केला. त्यात अगदी लहान मुलं, स्त्रिया सगळ्यांना मारहाण केली. एक 15-20 मिनिटात ते सगळी झटापट झाली. 15-20 मिनिटं हल्ला केल्याने ते परत बेळगावला गेले. ही घटना घडल्यानंतर आम्हाला जेव्हा समजलं तेव्हा मी आणि प्रकाश मोरजकर म्हणून आमचा एक कार्यकर्ता मित्र आहे, ते आम्ही दोघेजण त्या घटनास्थळी गेलो. आम्ही सांगितलं की हे बरोबर नाही. म्हणजे हा आमचा जो परिसर आहे, हा परिसर म्हणजे सांस्कृतिक संकराचा परिसर आहे. म्हणजे इथं एक प्रकारे लिंगायत आहेत, ख्रिश्चन आहेत, मुस्लिम आहेत. त्यामुळं आजरा, गडिंग्लज, चंदगड हा परिसर हा सांस्कृतिक संकराचा प्रदेश आहे. म्हणजे जेव्हा कुठलाही सीमा भाग तुम्ही घेतला तर सीमा भाग हा कधीही सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असतो, समृद्ध असतो. बरोबर. कारण त्या भागामध्ये भाषिक संकर होतो, तसा सांस्कृतिक संकर होतो. आणि त्या संकरातून एक वेगळी जीवनशैली उदयाला येते. तसा हा समृद्ध वारसा असलेला सांस्कृतिक संकराचा प्रदेश आहे. आणि मग इथंही असं घडणं बरोबर नाही. म्हणून आम्ही ठरवलं की आपण तिथं जायचं. आम्ही तिथं गेलो, त्या लोकांना एक विश्वास दिला की आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि जे कोण असे गुन्हा करणार आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीत आपण शिक्षा झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे, अशी भूमिका आपण घेतली. पण केवळ त्यांना शिक्षा देऊन प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी सलोखा जो आहे आपला, तो सलोखा कायम कसा टिकून राहील याच्या संदर्भात आपण काम केलं पाहिजे. म्हणून मग आम्ही सलोखा नावाची एक परिषद, सलोखा परिषद गडिंग्लजला घेतली. म्हणजे सर्व धर्म जातीच्या लोकांना एकत्र केलं. आणि त्या सलोखा परिषदेला जे भालकी मठाचे जे मठाधिपती आहेत, बसवलिंग पट्टदेवरू, त्यानंतर आमचे ज्ञानेश्वर बंडगर, फादर जो मंतोरो म्हणून आजरा फादर होते, आणि मौलाना फैयाज उलक म्हणून मुस्लिम समाजातले, आणि बौद्ध समाजातले भंते संबोधी, अशा सगळ्यांना आम्ही एकत्र केलं. आणि आमच्या धर्माची आमची कल्पना सलोख्याबद्दलची काय आहे, आम्ही केवळ द्वेष करत नाही तर आम्ही माणसं जोडणारी माणसं आहोत. त्यामुळे जोडण्याची प्रक्रिया आम्हाला करायची आहे. त्यामुळे सलोख्याचे जे धागे जे आहेत ते धागे अजून जरा घट्ट करायचे म्हणून सलोखा परिषद घेतली. लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि हळूहळू सलोख्याची चळवळ महाराष्ट्रभर उभी राहिली. तुम्हाला माहिती असेल प्रमोद मुजुमदार म्हणून आहेत की ज्यांनी सब्बा नकवींचं सलोख्याचे प्रदेश म्हणून एक पुस्तक आहे की जे इंग्रजीमध्ये आहे, ते त्यांनी मराठीमध्ये केलेलं आहे. आणि त्याला अनुवादाला साहित्य अकादमी पण मिळालेलं आहे 2 वर्षापूर्वी. तर या सलोख्याच्या प्रक्रियेमध्ये प्रमोद मुजुमदारांचा मोठा पुढाकार राहिलेला आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच ही सलोख्याची परिषद चळवळ आम्ही महाराष्ट्रभर केलेली आहे. सुरुवात आम्ही आजऱ्यातून केली, पण त्याला महाराष्ट्रव्यापी एक स्वरूप तयार झालेलं आहे. तुम्ही आतापर्यंत जवळपास आपला 1 तास 1.5 तासाचा जो काही बोलणं झालं, म्हणजे खरंच म्हणजे जेव्हा मी पुस्तक वाचले किंवा तुम्ही ज्या संदर्भानं लिहिलंय, पुस्तकाच्या संदर्भानं इतर लोकांनी लिहिलंय, ते एक वेगळी ऊर्जा देणारं वाटतंय. त्यामुळं हे तुम्हाला भेटावं, त्या संदर्भानं तुमच्याबरोबर संवाद करावा, ही एक माझी इच्छा झालेली. आणि हेच प्रेक्षकांना पण बघायला मिळेल. आणि परत ते लोकलढ्याची जी यशोगाथा आहे ती जो संघटक आहे, जो इथला म्होरके आहे किंवा ज्यानं प्रत्यक्षात चळवळ केलेली आहे, त्याच्या दृष्टिकोनातनं काय चळवळ होती, काय पुनर्वसन होतं, हे नक्की प्रेक्षकांना आणि इतर जे आपले मित्र आहेत त्या सगळ्यांना बघायला मिळेल. तुम्ही ही माहिती आम्हाला दिलीत आणि हा तुमचा एकंदरीत 31 वर्षाचा अनुभव आम्हाला थोडक्यात जो काही शेअर केला त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. इथून पुढची जी चळवळ आहे त्याला तुम्ही आणि
आणि तुम्हाला बळ मिळो आणि नेहमीसारखं प्रत्येक लढ्यात तुम्हाला यश मिळो. धन्यवाद. धन्यवाद.